मंदिर संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय मनमाड या महाविद्यालयाच्या ऑनलाईन व्यासपीठावर उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांचं प्रथम मी स्वागत करतो. मित्र हो, शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक बदल होत आहेत. एकूणच समाज रचनेमध्ये बरेचसे बदल होत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा बदल होणं अपेक्षित आहे आणि त्याला अनुसरून बरेचसे बदल चालू काळामध्ये होणार आहेत. या बदलांना सामोरं जाणं, समजून घेणं काळाची गरज बनलेलं आहे. आपण सर्व शिक्षक आपण जर हे सगळं समजून घेतलं, योग्य वेळेला समजून घेतलं आणि त्यानुसार जर आपण स्वतःमध्ये बदल करून घेतला, आपल्या कामाच्या स्वरूपामध्ये बदल करून घेतला, तर निश्चितच त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि त्याच्यामुळे मनमाड महाविद्यालयाच्या 21वीच्या वतीने आपण नवीन शैक्षणिक धोरण आणि ऑनलाईन शिक्षण, विशेष करून संदर्भ साधनांच्या माहितीच्या संदर्भात आज या ठिकाणी वेबिनारचं आयोजन केलेलं आहे. या वेबिनारचं उद्घाटन मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय श्री विजयकुमार मुंडे सर करणार आहेत. आज ते या ठिकाणी ऑनलाईन मोडने उपस्थित झालेले आहे. महाविद्यालयाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी माननीय श्री प्रमोद चिंचोले सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर नगर परिषद मनमाडच्या शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी श्रीमती निर्मला चंद्रमोरे मॅडम याही उपस्थित झालेल्या आहे. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आज आपल्याला मार्गदर्शन करणारे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या शैक्षणिक विभागाचे विश्वस्त माननीय डॉक्टर बी एस जगदाळे सर हे आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर ऑनलाईन संदर्भ साधनं कशी शोधायची आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल माननीय डॉक्टर आर एस लोखंडे हेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मी स्वागत करतो. त्याचबरोबर मनमाड आणि नांदगाव तालुका परिसरातील काही लोक बाहेरचे सुद्धा जॉईन झालेले आहेत. सर्व माध्यमिक प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी या सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाचे पुढील सूत्र कनिष्ठ विभागाच्या उपप्राचार्या ज्योती बोडके मॅडम यांच्याकडे मी सोपवतो. माननीय बोडके मॅडम. नमस्कार सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर जगदाळे सर, तसेच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित श्री प्रमोद शंकर चिंचोले सर, माननीय गट शिक्षणाधिकारी मनमाड, आणि तसेच आजचे आपल्या अजून प्रमुख अतिथी डॉक्टर विजयकुमार मुंडे सर, मनमाड म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे मुख्याधिकारी, तसेच प्रशासन अधिकारी डॉक्टर मॅडम चंद्रमोरे मॅडम यांचं मी मनापासून या वेबिनार मध्ये अतिशय मनापासून सगळ्यांचं तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि नियोजन हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपण आजच्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना शिक्षक प्रणालीत होऊ घातलेल्या बदलांचा खास नांदगाव तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयातील सर्व पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना परिचय व्हावा यासाठी हा आपला आजचा प्रपंच आहे. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या वतीने आणि खास आमच्या आदरणीय प्राचार्यांच्या महत् प्रयासातून हा आज आपण संयोग दुग्ध शर्करा योग हा घडवून आणलेला आहे. ऑनलाईन आजच्या कार्यक्रमाचा आणि वेबिनारचं विशेष प्रयोजन म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण आणि ऑनलाईन शिक्षण याची आपल्या सर्वांना तसं तर माहिती आहेत, पण अजून काही गोष्टी त्या जाणून घ्यायच्या आहेत, त्या आपल्याला सगळ्यांना जाणून घ्यायच्या. आजच्या मुख्याधिकारी आणि आजचे जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचे सर्वांचा परिचय मी करून देते.
आजच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे प्रमोद शंकर चिंचोले सर. त्यांचं शिक्षण एम एड आहे आणि शिक्षक म्हणून 1997 ते 2006 सुरगाणा सारख्या आदिवासी भागात सेवा त्यांनी तिथे केली आहे आणि तिथे कार्य करत असताना दैनिक सकाळची 9 वर्ष पत्रकारिता केली. आदिवासी संस्कृती, परंपरा, सामाजिक, शैक्षणिक बाबींवर त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे. 2006 ते 2010 पर्यंत इगतपुरी तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा केली. 2010 मध्ये डिपार्टमेंट एक्झाम म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी पदी त्यांची निवड झाली होती. 2010 ते 2013 पर्यंत सिन्नर तालुक्यात व 2013 पासून 2019 पर्यंत जिल्हा परिषद नाशिक येथे व जुलै 2019 पासून पंचायत समिती नांदगाव येथे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि नोव्हेंबर 2020 पासून आस्थागायत गट शिक्षणाधिकारी म्हणून प्रभार सांभाळत आहेत. लेखन 1997 पासून त्यांनी आपल्या लिखाणास लिहिण्यास प्रारंभ केला आणि त्यांना मिळालेले पुरस्कार करताना मी अतिशय गर्वाने सांगू शकते आणि सर तुमचं खूप खूप अभिनंदन की त्यांना सार्वजनिक वाचनालय नाशिकचा मानाचा कवी गोविंद पुरस्कार त्यांना मिळाला. तसंच नाशिक कविता राज्यस्तरीय कुसुमाग्रज पुरस्कार त्यांना मिळाला. साहित्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार नाशिक तर्फे त्यांना मिळाला. तसेच ग्रामीण साहित्य चळवळीचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार व अन्य असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. SCERTच्या शैक्षणिक साहित्य निर्मिती व गुणवत्ता विकास कार्यक्रम पुस्तिका लेखन व विकसनात सक्रिय सहभाग व या विषयाच्या राज्यस्तरीय प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण दिले. तसेच आजचे आदरणीय पाहुणे डॉक्टर विजयकुमारजी मुंडे सर, चीफ ऑफिसर मनमाड म्युनिसिपल काउन्सिल. सर तुमचंही ह्या वेबिनार मध्ये खूप खूप मनापासून स्वागत. सर चीफ ऑफिसर अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र and presently working as Chief Officer, Manmad Municipal Council since August 2020. Skills आणि कौशल्य, he is the urban manager आणि त्यांच्या अनुभवाचा खूप इथे उल्लेख करावासा वाटतो. तर सर हे असिस्टंट प्रोफेसर कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर औरंगाबाद येथे 2005 ते 2007 पर्यंत सरांनी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलं अँड ॲज अ रिसर्च असोसिएट कृषी विज्ञान केंद्र औरंगाबाद 2007 ते 2010. चीफ ऑफिसर म्युनिसिपल काउन्सिल हडगाव 2010 ते 2013. असिस्टंट कमिशनर नांदेड म्युनिसिपल कॉर्पोरेशन नांदेड 2013 to 2016. Chief Officer Municipal Council Igatpuri 2016 to 2019. Chief Officer Municipal Council Parola 2019 ते 2020. सरांच्या शिक्षणाचा गौरव करावासा वाटतो. मराठवाडा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मधून परभणीमधून सरांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. 1995 ते 99 सरांनी आपली BSc पूर्ण केली आणि ऍग्रिकल्चर मध्ये. तसेच 99 ते 2001 पर्यंत सरांनी MSc ऍग्रिकल्चर केलं आणि 2001 ते 2004 तो सर इज द डॉक्टर PhD ऍग्रिकल्चर अँड स्पेशलिस्ट इन हॉर्टिकल्चर. तर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तसेच आजच्या आपल्या महिला कार्यक्रमाधिकारी चंद्रमोरे मॅडम, प्रशासन अधिकारी मनमाड. मॅडम तुमचंही खूप खूप मनापासून स्वागत. मॅडम आपल्या 1994 पासून शासकीय सेवेत आहेत. तसेच गव्हर्नमेंट DED कॉलेज धुळे, जवाहर, नाशिक येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी कामगिरी केली आहे. तसेच विद्यानिकेतन धुळे येथे काही वर्ष सेवा झाली. प्रशासन अधिकारी नगर परिषद शिक्षण मंडळ मनमाड व नांदगाव येथे 2019 पासून कार्यरत आहेत. मॅडम MA आहेत. तुम्हा तिघांचेही मनापासून खूप खूप स्वागत आजच्या कार्यक्रमाला. इथं आणि इथे उपस्थित सर्व शिक्षक
पालक, विद्यार्थी आणि आमचे सगळे सहकारी बंधू भगिनी, तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. ओके, थँक्यू. सर्वप्रथम मी सन्माननीय विजयकुमार मुंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करावं. सन्माननीय मुंडे सर. नमस्कार. आज महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित आजचा जो वेबिनार आयोजित करण्यात आलेला आहे त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आणि ऑनलाईन शिक्षण हा एक सध्याची परिस्थिती पाहिली तर हा सर्वात महत्वाचा विषय चर्चेला घेतलेला आहे. आज आपण ऑनलाईन शिक्षणच्या दृष्टिकोनातून आज आपण ऑनलाईन ह्या मीटिंग घेतोय आणि अशा प्रकारच्या ज्या ऑनलाईन मीटिंग आहेत या ऑनलाईन मीटिंगद्वारेच आजचं या कोविड काळामध्ये शिक्षण चालू आहे आणि त्यातच ही नवीन शैक्षणिक धोरणाची जी नवीन पद्धती आलेली आहे याचं अंगीकार आणि या दोन्हीची सांगड ही सर्वात महत्वाची आहे. कारण या दोन्हीची सांगड का महत्वाची आहे तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे आहे तो जो पॅटर्न आहे हा पॅटर्न जुन्या पद्धतीपासून जो 86ला सुरू झाला होता तो 86च्या पद्धतीपासून आता नवीन पद्धतीमध्ये अंमलात आणतोय. या नवीन पद्धतीमध्ये बऱ्याचपैकी सर्व जे फील्ड्स आहेत म्हणजे विज्ञान असेल, वाणिज्य असेल, कला असेल या सर्व फील्डचं डिस्टिंक्शन जे आहे हे डिस्टिंक्शन कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एकमेकांमध्ये कारण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या एकमेकांशी निगडीत आहेत. तर ह्या एकमेकांशी निगडीतपणा असल्या कारणाने याच्यामधली जी याच्यामधल्या ज्या भिंती आहेत ह्या भिंती कमी करण्याचं धोरण या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधून दिसतं. यामध्ये सर्वांना संधी निपक्षपातीपणे आणि जे त्या दर्जा उंचवणारे त्याच्याबरोबरच आपलं विविध आताची जी परिस्थिती पाहता शिक्षण हे खूप महाग झालेलं आहे. यामध्ये हे शिक्षण सर्वंकष कसं व्हावं कारण आज वेगवेगळ्या पद्धतीचे पॅटर्न्स आलेले आहेत. हे पद्धतीचे पॅटर्न स्टेट बोर्ड, ICSE, CBSE, NCERT असे अनेक बरेचसे पॅटर्न आहेत हे की जे मग ह्या पॅटर्न मध्ये गेलं तर तो किती दर्जाचा असेल किंवा काय दर्जाचा असेल तर हा कुठंतरी समकक्ष करण्यासाठी हे जे नवीन धोरण आलेलं आहे या नवीन धोरणाच्या अनुषंगाने या ठिकाणी आपण चर्चा करतोय. तर हे फार उत्तम आहे कारण ही चर्चा फार गरजेची आहे कारण आजच्या भविष्यामध्ये आजचं गरिबाचं शिक्षण म्हणजे फार कमी राहिलेलं आहे. कारण आज आपण बघतोय की नगरपालिकांच्या शाळा असो, सरकारी जिल्हा परिषदच्या शाळा असो की इतर शाळा असो इथला लोकांचा ओढ कमी झालेला आहे आणि त्याचबरोबर हे सर्व प्रायव्हेट याच्यामध्ये आणि प्रोबेबली आपण जर विचार करायला गेलं तर हे ICSE पॅटर्न म्हणा किंवा CBSE पॅटर्न इंटरनॅशनल वगैरे ह्या सगळ्या पॅटर्नच्या दृष्टिकोनातून आज पालक विचार करतात आणि ते म्हणतात की इंग्लिश मीडियम वगैरे 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 या सगळ्या गोष्टी. परंतु एक थोडस आपण जर विचार करायला गेलं तर आपल्याला एक हे पाहायला मिळेल की हे जे शिक्षण आहे या शिक्षणामध्ये बरेचशी UG KG ह्याच्यापासून इंग्लिश मिडियमला जो आजचा जो प्रवाह आहे हा फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि यामध्ये बऱ्याच अंशी कुठंतरी मातृभाषेचं जे शैक्षणिक ज्ञान जे आहे हे कुठंतरी कमतरता होतीये. आज 8वी 10वीला इंग्लिश मिडियम मधला गेलेला मुलगा मराठी पण व्यवस्थितपणे वाचू शकत नाही किंवा मराठीमध्ये व्यवस्थित व्यक्त करू शकत नाही अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळं एक थोडं मातृभाषेतून ज्ञान कारण मातृभाषा ही जास्तीत जास्त वापरली जाणारी भाषा आहे आणि त्या भाषेतून आपल्याला ज्ञान मिळालं तर निश्चितपणे या धोरणामध्ये हा विचार केला गेलेला आहे आणि पहिल्या 5वी 6वी पर्यंत हे मातृभाषेमध्ये आणि स्थानिक भाषेमध्येच शिक्षण मिळालं पाहिजे. तर हा एक चांगला उपक्रम मला वाटतोय. त्याचबरोबर हे जे धोरण आहे हे धोरण
माहिती करून घेणं हे सर्वांसाठी, माझ्यासहित सर्वांसाठी महत्वाचं आहे. आणि आजच्या या वेबिनार मध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत. तर या गोष्टीसाठी खरंच या शिक्षण मंडळाने जो पुढाकार घेतलेला आहे महात्मा गांधी विद्या मंदिरांनी, तर निश्चितपणे तो अभिनंदनीय उपक्रम आहे. आणि हा लोकांना माहिती झाला पाहिजे, जास्तीत जास्त पालकांना याची माहिती झाली पाहिजे. त्याचबरोबर आजची जी प्रणाली आहे ही ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भामध्ये, तर ऑनलाईन शिक्षणाच्या संदर्भामध्ये पण फार मोठ्या गोष्टी आहेत. कारण कधी काळी लायब्ररीमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणावर आपल्याला पुस्तकं शोधून संदर्भ ग्रंथ किंवा संदर्भ शोधावी लागायची. आज आपल्याला आपल्या मोबाईलवर किंवा या गॅजेट्सवर आपल्याला या सगळ्या गोष्टी क्षणार्धात मिळतात. आणि याचा कशा प्रकारे चांगल्या प्रकारे वापर करता आला पाहिजे याचं आज आपल्याला सर्वांना बहुमोलाचं मार्गदर्शन होणार आहे. त्यामुळं मी आता महत्वाच्या विषय खूप आहेत, या विषयामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. तर मला आज या ठिकाणी बोलवून या आयोजकांनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. फारसा वेळ न घेता आपण प्रमुख विषयाकडे वळूया. मी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर बी जगदाळे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला नवीन शैक्षणिक धोरणावरती मार्गदर्शन करावं. सन्माननीय प्राचार्य. धन्यवाद. आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय मनमाडच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरण ऑनलाईन एज्युकेशन हा एक विषय घेऊन आज आम्ही माध्यमिक सर्व शिक्षकांना एक अवेअरनेस कॅम्पेन महाविद्यालयाच्या वतीने राबवत आहोत. त्या प्रसंगी उपस्थित असलेले मनमाड नगर परिषदचे मुख्याधिकारी आदरणीय विजयकुमार मुंडे साहेब, आपले खरं गट शिक्षणात आवडते गट शिक्षणाधिकारी प्रमोद चिंचोले, प्रशासन अधिकारी श्रीमती निर्मला चंद्रमोरे, आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आंबेकर सर, ज्योती पालवे मॅडम, देसले सर, सर्व उपस्थित शिक्षक, सहभागी झालेले सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षकांचं मी महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने स्वागत करतो. आणि कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी सुरू केलेल्या या संस्थेमध्ये अनेक विविध उपक्रम राबवले जातात, हाच त्याच्यातला एक भाग. आज आपण साधारणतः नवीन शैक्षणिक धोरणावर थोडक्यात ह्या धोरणाची पार्श्वभूमी, या धोरणामध्ये काय काय गोष्टी आपण ऍड केलेल्या आहेत. आम्ही फक्त स्कूल एज्युकेशन पार्टवर आज आम्ही चर्चा करतो आहोत. आणि त्यानंतरच्या काळात एक 20 मिनिटं तुम्हाला ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा कुठं कुठं काय काय उपलब्ध आहेत, फ्री ऍक्सेस कसा आहे ते आपल्याला बघायचं आहे. खरं तर ह्या धोरणाचं नवीन शैक्षणिक धोरण जे सेंट्रल गव्हर्नमेंटने सुरू केले, जानेवारी 2015 मध्ये एक कामासाठी कमिटी गठीत केली होती. त्या कमिटीचे अध्यक्ष होते लेट श्री TSR सुब्रमण्यम, हे फॉर्मर कॅबिनेट सेक्रेटरी होते. आणि त्यांनी त्यांचा न्यू एज्युकेशन पॉलिसीचा एक अहवाल 2016 मध्ये शासनाला सादर केला. तदनंतर शासनाने जून 2017 मध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसीसाठी एक वेगळी कमिटी तयार केली आणि त्याचे चेअरमन होते डॉक्टर कस्तुरी रंगन. तर ह्यांचा जो अहवाल होता तो सबमिटेड नॅशनल, त्यांचा जो ड्राफ्ट अहवाल होता 31 मे 2019 ला HRD मिनिस्टरला सादर झाला. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो अहवाल कॅबिनेटने नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा अहवाल जुलै 29, 2020 मध्ये आपल्या सगळ्यांसमोर मांडला. तर ह्या मोठं काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल पण मला असं वाटतं की 2 मिनिटं त्यांना आपण ऐकायला पाहिजे. मी फक्त 2 मिनिटं तुमच्या समोर एक व्हिडिओ शेअर करतो. Today are related to the environment. As pioneers, 5 years comes because of that. Then you get into a ring where you are able to do what you call as a perspective ability to do that. A little more organized thinking is possible at the brain level. So you can bring in books, you can bring in teachers, and you can start interacting in a little more systematic fashion. Okay. That is the primary and the upper primary kind of a thing, the 3 and 3 years that we are talking. खरंच निश्चितच सरांना आपण ऐकताना बघितलंय. निश्चित युट्यूबवर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध होईल. हे टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत आपण जेव्हा शिक्षणाच्या माध्यमातून पोहोचतो, तर आता टेक्नॉलॉजी पार्ट महत्वाचा आहे.
नवीन शैक्षणिक धोरणाचे जे मेन पिलर ज्याला म्हणतो, कुठल्या तत्वावर आधारित आहे, तर पहिला जो पिलर आहे ऍक्सेस आहे, दुसरा इक्विटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी. सगळ्यांना इझिली ते उपलब्ध व्हायला पाहिजे शिक्षण, सगळ्यांना समान शिक्षणाच्या संधीच मिळायला पाहिजे. राईट टू एज्युकेशन आपण कायदा पास शासनाने केलेला आहे, आपल्याला त्याच्याबद्दल माहित आहे. क्वालिटी एज्युकेशन अतिशय सिरियसली आत्ताचा अजेंडा आपण म्हणूया, आणि सगळ्यांना ते परवडणारं पाहिजे. आता मगाशी सरांनी सीबीएसई पॅटर्न, स्टेट बोर्ड आणि याचा सगळ्यांचा उल्लेख केला. काही ठिकाणी एक चांगल्या दर्जेदार इंग्लिश मिडियमचा ऍडमिशनची स्पर्धा जर बघितली तर ते सर्वसाधारण पब्लिकला परवडणारं नाहीये. त्यामुळे हा एक मुद्दा इथं दिसतोय. आणि अकाउंटेबिलिटी, जे शिक्षण दिलं जात आहे खरंच ते त्या दर्जाचं, त्याला कोणीतरी रिस्पॉन्सिबल आहे की नाही असा एक विचार याच्यामध्ये दिसतोय. इंग्लिशमध्ये हे प्रेझेंटेशन असेल, पण मी मराठीमध्ये आपणाशी चर्चा करणार आहोत. तर ह्या साधारणतः प्रिन्सिपल हे धरून ठरवताना आपण एक साधारणतः प्रिन्सिपल्स काही असतात कुठल्याही गोष्टीच्या, तर मुलांचा सर्वांगीण विकास, त्याला इंग्रजीमध्ये स्टुडंट होलिस्टिक डेव्हलपमेंट. दुसरा एक प्रिन्सिपल ठेवलं होतं फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरसी. एक ऑब्झर्व होतंय की बरेचसे सर्वे होतात, त्या मुलांना साधारणतः लिहिता येण्याचा प्रश्न असतात किंवा साधं गणिताचे विषय त्यांना इतके समजत नाही, तर ग्रेड 3 पर्यंत साधारणतः ह्या मुलांना हे यायला पाहिजे. त्यानंतर हे फ्लेक्झिबिलिटी याचा अर्थ असा होतोय की त्या अभ्यासक्रमांमध्ये आम्ही बॉर्डर्स करून टाकलेले आहेत. एखादा विद्यार्थी कॉमर्स गेला तर कॉमर्स एज्युकेशन घेतो, सायन्स मध्ये गेला तर सायन्स एज्युकेशन घेतो. ह्या धोरणामध्ये हे सगळं मल्टी डिसिप्लिनरी पार्ट्स त्यांनी आणलेलं आहे. तर हे नो हार्ड सेपरेशन, याचा अर्थ काय होते की बॉर्डर्स कमी केलेला आहे. म्हणजे सातवीच्या मुलांनाही अवांतर ऍडिशनल लँग्वेज घेऊ शकतो, ऍडिशनल सर्टिफिकेट कोर्स तो करू शकतो. त्यामुळे ह्या धोरणाचा प्लस पॉइंट असा आहे की मल्टी डिसिप्लिनरी आणि होलिस्टिक एज्युकेशन याला त्यांनी भर दिलेला आहे. आणि कारण तर आपण काय होतं की आज आपल्या शिक्षणाच्या पद्धतीमध्ये परीक्षा सिस्टीम मध्ये मुलगा पाठ करतोय. एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल तर तो काय करतोय की ते इक्वेशन किंवा ते थेरम हे पाठांतरावर भर देतो, आणि त्याच्यामुळे त्याचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग ही कमी होते. तर ह्या धोरणामध्ये त्याच्यावर पण भर देण्यात आलेला आहे. नंतर क्रिटिकल थिंकिंग हा जो पार्ट आहे शिक्षणामधला, क्रिएटिव्ह आणि क्रिटिकल थिंकिंग, तर हे साधारणतः प्रोसेस याच्यामध्ये आपण इतका विचार करत नाहीये, तर तेही पार्ट याच्यामध्ये डिस्कशन मध्ये आपण घेणार आहोत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ह्या प्रिन्सिपलचा पार्ट मध्ये आहे, इथिक्स अँड ह्युमन अँड कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यूज. आज काय होते की सर्वसाधारण पब्लिक्स मध्ये संविधानच्या बाबतीत असेल किंवा नीतिमूल्याचा आम्ही विचार करतो विद्यार्थ्यांमधले, किंवा समाज व्यवस्थेमध्ये असतील, तर ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी त्या सगळ्या घटकांमध्ये, मग तो एन्व्हायरमेंटलचा असेल किंवा कुठल्याही पार्टच्या सायंटिफिक टेम्परमेंट असेल, लिटरसी असेल, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी, ह्या जस्टिस असेल, या सगळ्यांचा विचार ह्या धोरणाने अनुषंगाने प्रिन्सिपल मध्ये घेतलेला आहे. आता सरांनी मगाशी म्हटलं की लोकल लँग्वेज, त्याचबरोबर मल्टीलिंग्वलिझम, म्हणजे अनेक भाषांचा मुलांना अभ्यास करणं गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये, जर आपल्याला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना न्यायचं असेल. त्यामुळे मल्टीलिंग्वलिझम हा एक पार्ट घेतला. लाईफ स्किल हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. आपण जेव्हा शिक्षण घेतो तेव्हा लाईफ स्किल सुद्धा आपले डेव्हलप होणं काळाची गरज आहे. आपलं जे काही शैक्षणिक कामकाज आहे, आज आम्ही परीक्षा पद्धतीचा जो पार्ट आहे त्याच्यावर त्यांनी बराच फोकस दिलेला आहे, आपण डिटेल बघणारच आहोत. फोकस ऑन रेग्युलर फॉर्मेटिव्ह असेसमेंट. आम्ही कंटिन्युअस असेसमेंट सीबीएसई पॅटर्न जो आणून आम्ही जो करणार आहोत क्रेडिट सिस्टीमने किंवा सेमिस्टर सिस्टीमने, तर त्यामुळे ह्या धोरणाचं त्याच्यावर फॉर्मेटिव्ह असेसमेंटला भर देण्यात येणार आहे. टेक्नॉलॉजीचा वापर आता आपल्याला वाढवतोच आहे, ऑनलाईन लर्निंग मध्ये आपण सगळे त्याचा वापर, पण एक्सटेन्सिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी आपल्याला कसं आणता येईल याच्यावर पण आम्ही भर देणार आहोत. करिक्युलमचा जो पार्ट आहे हा सगळ्या देशामध्ये समान करिक्युलम, त्याला सिनर्जी इन करिक्युलम अक्रॉस ऑल लेवल्स ऑफ एज्युकेशन असं म्हटलेलं आहे. लाईट बट टाईट रेग्युलेटरी फ्रेमवर्क्स. आज आपल्याकडे सिस्टीम डेव्हलप आहे, त्या लेवलला त्या शासनाचे अधिकारी ते आपल्या सिस्टीम मॉनिटर करतात, पण हे थोडे फ्रेमवर्क थोडस गुड गव्हर्नन्स अँड एम्पॉवरमेंट, ऑटोनॉमी ह्या सगळ्या पार्ट देऊन आणि काही इनोव्हेटिव्ह आयडिया वापरून आणि ऑडिट अँड पब्लिक डिस्क्लोजर जे काही पार्ट आहेत एज्युकेशनचे सगळे आपल्याला आणण्याची भूमिका शासनाची दिसत आहे. सगळ्यात महत्वाचा शिक्षक हा त्या कुठल्याही शैक्षणिक वातावरणातला महत्वाचा घटक असतो. मग त्यांची रिक्रुटमेंट प्रोसेस असेल, त्यांचं ट्रेनिंग असेल किंवा त्यांना इन्सेंटिव्ह असतील, सर्व्हिस कंडिशन्स असतील, याच्यामध्ये पण धोरणामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत.
आणि हा सगळा आपल्या शैक्षणिक कामकाजाचा रिव्ह्यू कंटिन्युअस होणार आहे. नंतर याच्यामध्ये गव्हर्नमेंटची एक इन्व्हेस्टमेंट पण हा एक पार्ट इथं दिसतोय, पुढे आपण डिस्कशन मध्ये येणार आहे. एज्युकेशनल ॲज अ पब्लिक सर्व्हिसेस हे अतिशय सुरुवातीपासूनच आपण पडतोय की सगळ्या मुलांना चांगलं शिक्षण दर्जात्मक मिळायला पाहिजे. आउटस्टँडिंग रिसर्च करून हे शैक्षणिक धोरण बनवण्यात आलेलं आहे. साधारणतः ह्या शैक्षणिक धोरणाचे महत्वाचे जे 4-5 टॉपिक मी सुरुवातीला घेतो. ह्या धोरणामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय असेल आपल्या दृष्टिकोनातून, अनुदान इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्टसाठी स्कूल एज्युकेशन असेल, ज्युनियर कॉलेज असतील, तितकंसं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मिळत नव्हतं. तर ह्या शैक्षणिक धोरणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट आपल्याला जर वाढून मिळत असेल, बांधकामाच्या अनुषंगाने असतील, स्कूलच्या असेल, प्रायव्हेट और अदर स्कूल्स असतील, त्यासाठी जर मिळाला तर निश्चित आपलं शैक्षणिक कामकाज सुधारू शकतो. इनोव्हेटिव्ह एज्युकेशन सेंटर त्यांना जर सुरू केले तर जेणेकरून हे जे काही ड्रॉपआउटचा मेन विषय येतोय तो कमी होईल. मुलांचं निश्चितच लर्निंग लेवल्स ट्रॅकिंग करणं हा एक त्याच्यामध्ये एक विषय दिसतोय. आणि मल्टिपल पाथवे टू लर्निंग म्हणजे याचा अर्थ काय होतं, मुलांना शिक्षणामध्ये एकदा 8वीला गेला का 9वी केल्याशिवाय 10वीला त्याला जाता येत नाही, किंवा आपल्या ह्या सिस्टीम मध्ये. पण बाहेरच्या देशाची एज्युकेशन सिस्टीम ही मध्ये बरंच बदल आहे. त्यामुळे मुलगा जर त्याचं हुशार असेल तर त्याला मल्टिपल पाथवे मिळायला पाहिजे इन्फॉर्मल फॉर्मल एज्युकेशन मध्ये. पूर्वीचं शैक्षणिक धोरण आपल्याला माहिती आहे की साधारणतः एज ग्रुप 3 पासून ते 6 पर्यंत आपल्या जरी नर्सरी काही स्कूल्स मध्ये मुलांना ऍडमिशन होतं, पण तरी ऍज अ आपल्या जे काही मराठी मीडियम स्कूल असतील तिथे नव्हतं. तर आता फाउंडेशनल स्टेज असं त्याला नाव दिलेलं आहे नवीन शैक्षणिक धोरणामध्ये. आणि 3 वर्षाचा मुलगा एज ऑफ 3 to 6 प्री प्रायमरी चा विद्यार्थी आणि एक पहिली आणि दुसरी त्याच्यात त्यांनी ऍड केलेलं आहे. आपलं रुटीन जे पहिली दुसरी होतं, जे एज ग्रुप 8 पर्यंत 3 ते 8 पर्यंत फाउंडेशनल स्टेज, एज ग्रुप 8 ते 11 म्हणजे 3री ते 5वी हे वर्ग प्रिपरेटरी स्टेज त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि मिडल स्टेज मध्ये पुन्हा त्यांनी 11 ते 14 वयोगट 6 ते 8 हे जे क्लास असतील 6वी 7वी 8वी हे मिडल स्टेज. आणि सेकंडरी स्टेजला त्यांनी 11वी 12वी आपल्याकडे जे कनिष्ठ महाविद्यालय सेपरेट प्रणाली जी होती ती त्यांनी सेकंडरी स्टेज मध्ये आणले. क्लास 9 to 12 हे एकत्रित केले जातील. आणि एज ग्रुप 14 ते 18 हे साधारणतः स्कूल एज्युकेशनचे त्यांनी पॅटर्न दिलेले आहेत. फंडामेंटल स्टेज, प्रिपरेटरी स्टेज, मिडल स्टेज आणि सेकंडरी स्टेज. त्याच्या पुढचा मुद्दा आहे की हे एक महत्वाचं चॅप्टर आपण जे म्हणतो शैक्षणिक धोरणाचं एक 65 पानी एक अहवाल आपल्याला मिळालेला असेल, सगळ्यांकडे मिळालेला असेल. त्याच्यामध्ये 65 एक काहीतरी पेजेसचं एक डॉक्युमेंट आहे. तर त्याच्यामध्ये हे एक चॅप्टर आहे की अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्या मुलांचा जो काही ड्रॉप आउट आहे तो कमी होत असून हायर एज्युकेशनला मुलांचं पर्सेंट कमी होत जाते. पण तिथं आपल्याला कशावर फोकस करायचं की फिजिकल अँड मोटर डेव्हलपमेंट, जे मुलांचा शारीरिक आणि सर्वांगीण जे काही शारीरिक असतं डेव्हलपमेंट त्याच्यावर भर देण्यात आले. कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे त्याचे स्किल्ड जे असतं मुलांचे थिंकिंग ॲबिलिटी, त्यांचे विचार करण्याची क्षमता असेल, त्यांच्यामधला होरॉंगिंग स्किलचा जो पार्ट असेल त्याला कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, सोशल इमोशनल अँड इथिकल डेव्हलपमेंट, या सगळ्या विषयांवर एक एक वेगळं लेक्चर होऊ शकतं. आपण युट्यूबवर बघू शकता. कल्चरल डेव्हलपमेंटचा पार्ट असेल, डेव्हलपमेंट ऑफ कम्युनिकेशन हा अतिशय महत्वाचा, अर्ली लँग्वेज अँड लिटरसी अँड न्यूमेरसी, ह्या महत्वाचे फोकस अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन मध्ये ह्या पॉलिसीमध्ये सहभाग केलेला आहे. साधारणतः आपल्याला माहिती आहे की 8 वर्षे एज ग्रुप पर्यंत सगळा सिलेबस नवीन शैक्षणिक धोरणानुसार NCERTच्या मार्फत तयार सगळ्या देशाचा समान करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे आम्हाला हे सगळ्या शिक्षकांना सांगावंसं वाटतं की आपण काही गोष्टी सोडून आता अपडेट होणं गरजेचं आहे. मग NCERTच्या वेबसाईटला आपण किती शिक्षक व्हिजिट करतो आणि मग त्या साईटला व्हिजिट केल्यानंतर तिथे कुठले कुठले बदल आपल्याला दिसत आहे, काय सूचना दिसत आहे, ही आपण मी नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषद, ही जी काही सेंट्रलची NCERTची जी काही सेंटर आहे त्याच्या मार्फत अनेक गोष्टी आपल्याला पोहोचवल्या जातात. आता सगळा सिलेबस या NCERT मार्फत तयार केलं जातोय, सगळ्या भाषांमध्ये केले जातोय. आणि तो मग दीक्षा ऍप असेल, वेगळे ई-लर्निंग असतील, ह्या सगळ्या सुविधा ह्या ऍपवर आपल्याला दिसायला बघायला मिळतात. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांपर्यंत ह्या सुविधा पोहोचवणं, हितपर्यंत नेणं, आपण जेव्हा ऑनलाईन शिक्षण देतो तेव्हा विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अवेअर करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे हा मुलगा जेव्हा एखादा विषय येतो शिक्षकांमध्ये की NCERT, मग काही वेळेस आपल्याला एखाद्या परीक्षांमध्ये NCERT म्हणजे काय,
त्या मार्फत काय काय उपक्रम राबवले जातात हे सुद्धा अवेअरनेस कॅम्पेन आपण करणं काळाचं मी समजतोय. आता अंगणवाडी आपल्याकडे जे सेंटर चालवत आहेत त्यांच्यामध्ये स्ट्रेंथनिंगचा मुद्दा त्यांनी घेतलाय, हाय क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा घेतलेला आहे, प्ले इक्विपमेंट्स असतील, वेल ट्रेन अंगणवाडी वर्कर्स असतील, यांचा ट्रेनिंगचा पण पार्ट त्याच्यात भर देण्यात आलेला आहे. त्यामुळे निश्चितच या शैक्षणिक धोरणामध्ये अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन मध्ये त्याला ECC असं नाव दिलेलं आहे. तर त्याच्यात महत्वाचं पार्ट आहे जे जिल्ह्यांमध्ये किंवा ज्या क्षेत्रामध्ये सोशो इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेजेस असतील किंवा ज्या क्षेत्रामध्ये शैक्षणिक सुविधा कमी असतील किंवा त्या मुलांचा सर्वांगीण विकास कमी असेल, तर आपण त्या सोशो इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेज त्याच्यामध्ये आपण डिटेल पुढे बघणार आहोत, त्याचे मी कन्सेप्ट क्लिअर करेन. मिड डे जे काही आपल्याला जेवणाचे सुविधा गव्हर्नमेंट मार्फत मिळत होती ती प्रिपरेटरी क्लासेस पर्यंत त्यांनी एक्सटेंडेड केलेली आहे. त्यामुळे आपण विचार करा 5वी पर्यंत ती सुविधा देणार आहे. हेल्थ चेकअपचा आपण महाविद्यालय आणि स्कूल्स मध्ये करतो, पण त्याच्यामध्ये शासनाची भूमिका थोडी अजून रेग्युलर हेल्थ चेकअपचा ग्रोथ त्यांनी विद्यार्थ्यांचा ग्रोथ मॉनिटरिंग ज्याला काही फिजिकल अँड मोटर डेव्हलपमेंट आपण म्हणतो ते आता मॉनिटर करण्याची भूमिका शासनाची याच्यामध्ये दिसते. ते पण प्रिपरेटरी आणि प्रायमरी स्कूल लेवल पर्यंत ते हेल्थ चेकअपची भूमिका शासनाने घेतलेली आहे. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे की जे आपण अंगणवाडीमध्ये जे शिक्षक काम करतात त्यांच्यामध्ये वर्कर्स असतील, टीचर असतील, त्यांचा ट्रेनिंग पार्टवर जास्त भर देण्यात आला आहे. तेही NCERT मार्फत जो काही सिलेबस तयार होईल ऑनलाईन असेल किंवा डिफरंट मोड्स असतील, हे शिक्षणाच्या ट्रेनिंगचा पार्ट शासनाने अतिशय पॉझिटिव्हली घेतलेला आहे. अंगणवाडी वर्कर आणि टीचर क्वालिफिकेशन ते 10+2 आहेत, त्यांना 6 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स आता करणं गरजेचं आहे. जे टीचर लोअर असतील 12वीपेक्षा कमी एज्युकेशन असेल त्यांना 1 इयर डिप्लोमा कोर्स प्रोग्राम करावा लागेल, तेच शिक्षक अंगणवाडी वर्कर्स म्हणून काम करू शकतात. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरसी. मुंडे सरांनी मगाशी बोलताना आपल्याला साध्या लोकल लँग्वेज येणं गरजेचं आहे, साधं जे ज्ञान अपेक्षित आहे आपण जेव्हा शिक्षण घेतो. तर हा एक मुद्दा नॅशनल मिशन ऑन फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरसी विल बी सेट अंडर द MHRD. जेव्हा मी MHRD म्हणतोय तर MHRDच्या वेबसाईटला आपण एकदा जाऊन बघूया. काय होतं की आम्ही ह्या वेबसाईट दररोज बघायला पाहिजे. या निमित्ताने पुन्हा मी MHRDच्या वेबसाईटमध्ये जातो. शिक्षा मंत्रालय भारत सरकारची वेबसाईट आहे. याच्यात आपण जर बघितलं नॅशनल अवॉर्ड टीचर, जर कोणाला नॅशनल अवॉर्ड 2000 साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे तर 1 जून 2021 पासून ते सुरू झालेली प्रक्रिया आहे. तर मित्रांनो अनेक गोष्टी ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला बघायला येतात. माझी एक विनंती आपल्या सगळ्या शिक्षकांना या माध्यमातून राहील की आपण या साइट्सला व्हिजिट करा आणि तिथल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या मुलांपर्यंत पोहोचवा. स्टेटची जी काही पॉलिसी असेल त्यांना इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्लॅन फॉर अटेंडिंग युनिव्हर्सल फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमेरसी. त्या राज्य शासनाला एक ड्राफ्ट प्लॅन करायचा आहे की प्रायमरी स्कूल पर्यंत हे जे ग्रेड 3 त्याने म्हटलंय 2025 पर्यंत ह्यासाठी त्यांना एक स्टँडर्ड युनिव्हर्सल फाउंडेशन लिटरसी न्यूमेरसी प्लॅन त्यांना द्यायचा आहे राज्य शासनाला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन 100% 2025 मध्ये व्हायलाच पाहिजे असं एक धोरण मध्ये ते. नॅशनल रिपॉझिटरी, आज आपण ऑनलाईन शिक्षण घेतोय, सांगता आपल्या महाराष्ट्र शासनाचा 20 एप्रिल 2020 चा जर GR बघितला, तारीख इकडे तिकडे होऊ शकते 24 एप्रिल किंवा 20 एप्रिल, त्याच्यामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी काय काय फ्री शिक्षणाच्या सुविधा दिलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये दीक्षा ऍप असेल किंवा व्हेरियस लर्निंग रिसोर्सेस आपल्या ग्रंथपाल आपल्याला सांगतीलच. तर नॅशनल रिपॉझिटरी आपण हाय क्वालिटी रिसोर्स बनवणं आणि त्या जर आपल्याकडे तयार असतील मग त्याच्यात सगळ्या शिक्षकांचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर निश्चित हे काम होऊ शकतं. नॅशनल बुक प्रमोशन पॉलिसीज, आपल्याला माहिती आहे की NCERT मार्फत सगळ्या देशातल्या सगळ्या रिजनल लँग्वेज मध्ये पुस्तकं तयार होतील आणि ते पुस्तकं सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका नॅशनल बुक प्रमोशन पॉलिसी अंडर त्यांनी घेतलेली आहे. एक साधारणतः असं सिच्युएशन आहे की आपल्या ड्रॉपआउट्स हा अतिशय महत्वाचा ज्वलंत मुद्दा आहे. शिक्षणामध्ये जेव्हा एखादा विद्यार्थी पहिलीला प्रवेश घेतो मग तो 9वीच्या ग्रेडमध्ये येतो तेव्हा त्याचं ड्रॉपआउट 79% त्याचा ग्रॉस एनरोलमेंट, 100 मुलांपैकी 80% मुलं शिक्षणाला जातात पुढे. 12वी पर्यंत 11वीला त्याच्यातले 56 मुलं जातात. आणि उच्च शिक्षणाचं जर स्थिती बघितली तर उच्च शिक्षणामध्ये त्याच्यातले फक्त 27 मुलं हा राज्याचा ग्रॉस एनरोलमेंट रेशो आहे. जे 100 मुलांपैकी 27 मुलं उच्च शिक्षणासाठी एनरोल होतात. आणि हा जो अहवाल आहे हा जी माहिती देतोय त्याच्यात मेल पॉप्युलेशन जे आहे 26.9 आणि फिमेल पॉप्युलेशन हे 27.3
आणि ओव्हरऑल SC कॅटेगरीचा तो 23% आहे आणि ST कॅटेगरीचा तो फक्त 18 मुलं उच्च शिक्षणासाठी 100 पैकी 18 मुलं जातात. जर आपण हा अहवाल आशिष जे ऑल इंडिया सर्वे ऑफ हायर एज्युकेशन आहे त्याचा अहवाल एक 4 दिवसापूर्वीच प्रसिद्ध झाला. आपण जर आशिष या वेबसाईटवर गेलं, ऑल इंडिया सर्वेच्या वेबसाईटवर आपल्याला अहवाल बघायला मिळेल. जर 100 मुलांमध्ये आम्ही ही शिक्षणाची सुविधा देऊन फक्त 18 मुलं आदिवासी भागातले किंवा ओव्हरऑल राज्यामधले 27%च मुलं उच्च शिक्षणाला जात असतील तर हा ड्रॉपआउट अतिशय जास्त आहे. आणि हा ड्रॉपआउट शासनाला 50%च्या पर्यंत GER करायचं आहे. हे उच्च शिक्षण ह्या नवीन शैक्षणिक धोरणाचं फार मोठी टार्गेट त्यांनी दिलेलं आहे आपल्या समोर. हा विचार करा, 18 मुलं हायर एज्युकेशन घेत आहे ते 50 मुलांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे. साधारणतः GER जो सोशो इकॉनॉमिकल काय कारण आहेत, जेंडर आयडेंटिफिकेशन, मग महिलांसाठी योजना असतील, ट्रान्सजेंडरसाठी योजना असतील, सोशो कल्चरल शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स किंवा अदर जे काही बिगर मागासवर्गीय घटक आहेत त्या विद्यार्थ्यांना त्या सुविधा शिक्षणाच्या इतक्या इझिली मिळत नाही, अशा सगळ्यांसाठीची भूमिका असेल. किंवा काही ठिकाणी काय होतं की स्मॉल विलेज असतात किंवा स्मॉल खेड्यातल्या ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षण मिळत नाही. जिओग्राफिकल आयडेंटिटी, सोशो इकॉनॉमिकल आयडेंटिटी, मायग्रंट कम्युनिटी असेल किंवा कमी इन्कम असेल, डिसेबल स्टुडंट असेल, ह्या सगळ्यांचा ह्या वाढवणं, याच्यामुळे आपला GER कमी होतंय. मग यासाठी स्पेसिफिक स्कीम टार्गेट केलेल्या आहेत, हे स्ट्रेंथनिंग करायचं आहे. स्पेशल एज्युकेशन झोन डिक्लेअर केले जाणार आहेत, त्याच्यासाठी जास्त ऍडिशनल सुविधा दिल्या जाणार आहेत. जेंडर इन्क्लुजन फंड हा शासनाच्या वतीने याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट एक फंड रेस करेल आणि त्याच्यात मुलींच्या शिक्षणाच्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्याच्यातून त्या वाढवल्या जाणार आहेत. तर साधारणतः अभ्यासक्रमामध्ये फार मोठा बदल या अनुषंगाने होणारा दिसतंय. तर त्याच्यामध्ये कोर कंटेंटवर भर देण्यात येणार आहे. म्हणजे साधारणतः आपण काय होतं की बॅगलेस कसं करता येईल, शैक्षणिक जे काही मुलं शिकताय त्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग असेल, डिस्कशन असेल, अनालिसिस बेस्ड लर्निंग असेल, तर हा एक पार्ट करिक्युलम लोड शुड बी रिड्यूस टू इसेन्शियल कोर कंटेंट. आज अभ्यासाचा लोड जो विद्यार्थ्यांचा किंवा बॅग पुस्तकाचा जो काही दप्तराचा ओझ आहे त्या शासनाला कायदा करावा लागला आणि त्यानुसार ते कमी केलंय. पण तरी आम्ही शिक्षक म्हणून याचा कधी विचार करत नाही. कुठल्याही स्कूल्समध्ये बघा, सकाळी 7 वाजता विद्यार्थी येतो आमच्या रूल्स रेग्युलेशन नुसार काय जे असेल ते. मग आमचा ड्रेस कोड जर त्याच्या हाफ पॅन्ट असेल तर एकदम थंडीच्या दिवशी तो हाफ पॅन्ट घालूनच यायला पाहिजे असे आमचे रूल्स आहे. फ्लेक्सिबिलिटी नाही आहे आमच्यामध्ये. आणि ही फ्लेक्सिबिलिटी आणणं मग सगळ्याच बाबतीतली असेल, ही आणणं काळाची गरज आहे. मोर फ्लेक्सिबल अँड चॉईस सब्जेक्ट ऑफ स्टडी. आता विद्यार्थ्यांना चॉईस देणं गरजेचं आहे. जर पहिलीच्या मुलांना म्हटलं की मला इंग्रजी, हिंदी आणि मराठी नाही शिकायचं, मला दुसऱ्या भाषेत लोकल भाषा अजून मला दुसरी घ्यायची किंवा मला फॉरेन लँग्वेज घ्यायची, तर ही चॉईस आताच्या सिस्टीम मध्ये नाहीये. पॅटर्न आम्ही फिक्स केले, त्याच्यामुळे मुलांना अध्यावंतर शिक्षण हे त्यांना मिळत नाहीये. सगळ्यात महत्वाचं आपलं इव्हॅल्युएशन मध्ये थोडा बदल होणार आहे. तो बदलचा पार्ट मी तुम्हाला सांगतो की बोर्ड एक्झामिनेशन आपण काय करतोय की कोर कन्सेप्ट आणि कव्हर रेंज ऑफ सब्जेक्ट मध्ये घेतली जाणार आहे. क्रेडिट सिस्टीम आणल्यामुळे पुन्हा त्याच्या परीक्षा वाढतील. चॉईस बेस्ड सिस्टीम आणल्यामुळे मुलांना विषय चूज करण्याची संधीच आपण देणार आहोत. नाही तर इतिहास 9वीचा इतिहास फिक्स आहे, आम्ही त्याच्यात बदल करायला चॉईस देत नाही विद्यार्थ्यांना. आता येणाऱ्या काळामध्ये जे चॉईस मिळणार आहे आणि ऑप्शन त्यांना मिळाल्यानंतर एक्झाम ऑन अप टू 2 ऑकेजन, म्हणजे वर्षातून 2 वेळेस एक्झाम घेण्याचे त्यांनी सूचित केलेलं आहे. ट्रॅक स्टुडंट प्रोग्रेशन साधारणतः तिसरीच्या लेवलला, ग्रेड 5 ला आणि ग्रेड 8 ला कंडक्ट घेण्यात येणार आहे. जे विद्यार्थ्यांना आज आम्ही 10वी पर्यंत 10वीलाच बोर्डाची परीक्षा, विद्यार्थ्यांचं ट्रॅकिंग किंवा त्यांना किती अवकलन झालं या परीक्षा धोरणानुसार आपण चेंज केलं होतं. पण विद्यार्थ्यांचं नियमित जर आपण परीक्षा पद्धतीने स्कूल एक्सपिरियन्स एक्झामिनेशन थोड्या मुलांमध्ये आणल्या तर निश्चित याच्यामध्ये बदल होईल आणि तेही ह्या धोरणात सूचित केलेलं आहे. इथं सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आपल्याला दिसतोय, बेसिक फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमेरसी ह्या सांगता मुलांमध्ये आलंय की नाही त्या स्टेजला, याचं एक एक्झाम घेऊन ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल. नॅशनल असेसमेंट सेंट्रलने सुरू केलेले अंडर MHRD आणि त्यांच्या मार्फत याच्यावर काम करून मेथड्स डिझाईन होतील आणि राज्य शासनाच्या अनुषंगाने त्यांना पण त्याच्यात इन्कॉर्पोरेट केलं जाईल. आणि असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन याच्यावर एक पॉलिसी आपल्याला नवीन बघायला मिळेल. निश्चितच अतिशय चांगली गोष्ट आपल्याला याच्यातून दिसत आहे. टीचर ट्रेनिंगवर याच्यामध्ये भर देण्यात आलेला आहे. द एक्झिस्टिंग बीएड प्रोग्राम जो आपल्याकडे चालत आहे, तर हे बीएड प्रोग्राम येणाऱ्या काळामध्ये 4 वर्षाचे इंटिग्रेटेड बीएड प्रोग्राम होणार आहे. आणि साधारणतः
आपल्याला शिक्षक म्हणून जर रोल करायचा असेल पहिलीपासून, तर त्याला 50 मध्ये त्याला ट्रेनिंग सांगता कंटिन्युअस आपलं जे ट्रेनिंग असतं त्याच्यामध्ये त्यांनी 50 आवर्स दरवर्षी त्याला ट्रेनिंग ही घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की शिक्षकांचं ट्रेनिंग अतिशय, आज जरी आपण ऑनलाईन लेक्चर घेत आहोत, काहीतरी नवीन माहिती मिळते, काही का असेना शिक्षकांना त्याचा फायदा होत आहे. जर 50 तास त्यांना वर्षातून प्रोफेशनल डेव्हलपमेंट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. सिनियर कॉलेजला जसं रिफ्रेशर ओरिएंटेशन प्रोग्राम्स आणले, फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आणले, तशाच पद्धतीचे प्रोग्राम ह्या येणाऱ्या काळामध्ये येणार आहेत. आणि आपल्याला नॉन टीचिंग जो रोल आपल्याला शिक्षकांना करावा लागतो किंवा ऍडिशनल जे काही ऍडिशनल ऍक्टिव्हिटीज कराव्या लागतात, त्याच्यावर शुड नॉट बी एंगेज इन नॉन टीचिंग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्टिव्हिटी. हे जर केलं तर आपल्या शिक्षकांचा फार मोठा बदल दिसू शकतो. एक नवीन कन्सेप्ट ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जे दिसतंय की याच्यामध्ये स्कूल कॉम्प्लेक्स ही कन्सेप्ट आले. स्कूल कॉम्प्लेक्स म्हणजे काय की त्या एका शाळेला साधारणतः स्कूल्स आणि अंगणवाडी 5 ते 10 किलोमीटरच्या रेडियसचे अटॅच करायचे आणि त्यांनी काही ऍक्टिव्हिटी एकत्र करायचे. मग ग्राउंड शेअरिंग असेल, काही कॉन्फरन्स असतील किंवा मुलांचे ट्रेनिंग असेल, याच्यावर कुल कॉम्प्लेक्स मध्ये भर द्यायचा आहे. तर त्यांचा हेतू असा आहे की त्याच्यामुळे टीचर सब्जेक्ट स्पेसिफिक टीचर नसतील तर त्याची मदत होईल, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नसेल त्याची मदत होईल, गव्हर्नन्स ऑफ द स्कूल्स वाढू शकतो. त्या स्कूल पुरतं जर मर्यादित एखादा सेकंडरी स्कूलच्या प्रमुखांकडे ती जबाबदारी दिली तर निश्चित त्याचा येणाऱ्या काळामध्ये फायदा दिसू शकतो. स्कूल रेग्युलेशन मध्ये सांगता आपल्याकडे माहिती आहे की आपलं स्कूल रेग्युलेशन स्टँडर्ड ऑथॉरिटी सिस्टीम आहेच. युनिफॉर्म स्टँडर्ड फॉर पब्लिक अँड प्रायव्हेट स्कूल्स मध्ये आणणं गरजेचं आहे. सेल्फ रेग्युलेशन आहे एक सगळ्यात महत्वाचा पार्ट मला ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये दिसतोय. मी हायर एज्युकेशन मध्ये ऍक्रिडिटेशन आणलेलं आहे. 5 वर्षांनी आम्हाला महाविद्यालयांना आता ऍक्रिडिटेशन हे कंपल्सरी केलेलं आहे. एखाद्या महाविद्यालय ऍक्रिडेटेड नसेल तर त्या महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलांना स्कॉलरशिप शासन आता येणाऱ्या काळामध्ये देणार नाही किंवा त्यांचं अपिलेशन सुद्धा किंवा नवीन अभ्यासक्रम त्यांना सुरू करता येत नाही. त्याच पद्धतीचं माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि प्रायमरी मध्ये सुद्धा ऍक्रिडिटेशन, सेल्फ रेग्युलेशन और ऍक्रिडिटेशन सिस्टीम पूर्ण देशामध्ये केली जाणार आहे. आपल्याला त्याला सामोरं जायचं आहे. तर साधारणतः आपण एक बघूया की करिक्युलम अभ्यासक्रम प्रायमरी फंडामेंटल स्टेज जी आहे आपली, त्याला आपण म्हणतो वर्ष 3 ते 6, त्याला 3+2 म्हणजे 5 वर्षाचा कालावधी आहे. 3 ते 8 वर्षाचा जो मुलगा आहे, पहिली दुसरी ऍड केल्यानंतर 3 ते 8, तर याच्यामध्ये ते शिक्षण हे फ्लेक्झिबल असायला पाहिजे, मल्टी लेवल असायला पाहिजे, प्ले ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असायला पाहिजे. मला असं वाटतं की शिक्षकांना ह्या अनुषंगाने त्या मुलांना शिकवताना कुठल्या काळजी घ्यायची आहे, कुठल्या स्वरूपाचं शिक्षण असावं, तर ह्याच्यावर खरं तर ह्याच्यावर भर देऊन हे डिटेल जर आपण गाईडलाईन्स बघितली तर आपल्याला ह्याच्यात जास्त गोष्टी शिकायला मिळतील. पुढचा जो पार्ट आहे प्रिपरेटरी स्टेज, ज्याला आम्ही 18 ते 11 वयोगट असं म्हणतो किंवा क्लास 3 ते 5, तिसरी, चौथी आणि 5वी ह्या वर्गांमध्ये काय घेणार आहे की गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग येणार आहे. प्ले, डिस्कवरी, ऍक्टिव्हिटी बेस्ड करिक्युलम स्टाईल, फाउंडेशन स्टेज जे आम्ही त्याला म्हणतो त्याच्यावर, आणि छोटेसे टेक्स्ट बुक्स म्हणजे एक आपण त्याला म्हणतो आताही टेक्स्ट बुक मिळत आहे, मोर फॉर्मल बट इंटरॅक्टिव्ह क्लासरूम हा याला वेटेज देण्यात येणार आहे. खरं तर काय होते माहितीये का, आपल्याकडे एक मेन पार्ट जो सर मगाशी म्हटले की रायटिंग स्किल असेल, स्पीकिंग स्किल असेल, रीडिंग स्किल असेल, फिजिकल एज्युकेशन, आर्ट असेल, सायन्स असेल, ह्या बेसिक जे फंडामेंटल स्टेजचे जे एज्युकेशन आहे ह्या 8वी ते 8 ते 11च्या दरम्यान एज ग्रुपमध्ये देण्यात येणार आहे. मिडल स्टेज मध्ये त्याच्यामध्ये थोडी भर पडणार आहे. मिडल स्टेज मध्ये थोडं सब्जेक्टिव्ह पार्ट इथे येणार आहे. एक्सपेरिमेंशियल हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण करतोच आहे. एक्सपिरियन्शियल लर्निंग म्हणजे आम्ही जेव्हा काही एखादं वर्क करतो तिथे शिकतो. आमचा शेतकऱ्यांचा मुलगा शेतातले आई वडील जशी शेती करतात त्याच्यातून त्याचा अनुभव येतो आणि अनुभवातून तो शिकतो. जे गांधींचं नई तालीम जी भूमिका होती तीच भूमिका आपण खरं तर हे विषय शिकवताना येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे मोर स्पेशलाइज सब्जेक्ट साधारणतः 6वी पासून इंट्रोड्यूस होणार आहे. हे बघितलं आपण 6वी नंतर मोर स्पेशलाइज सब्जेक्ट आणि सब्जेक्ट टीचर्स ही एक कन्सेप्ट आपण इथे आणलेली आहे. आता आपल्याला सायन्सचा टीचर सायन्स शिकवतोय, गणिताचा टीचर गणित शिकवतोच आहे, आजही आपण ते इम्प्लिमेंट करतोय. पण ते 6वी आणि 8वीला जर स्पेसिफिक टीचर स्पेसिफिक विषय शिकवायला मिळाले तर निश्चितच त्याचा पुढे भविष्यात फायदा होणार. नंतर आपण पुढच्या स्टेजला जाऊया, क्लास 9वी ते 12वी. आपल्याला माहिती आहे की 11वी 12वी खाली आणलेले आहेत सेकंडरी स्टेजला, तर इथं मल्टी डिसिप्लिनरी पार्ट आणलेला आहे.
सब्जेक्ट ओरिएंटेड पेडागॉजी आणि करिक्युलर स्टाईल, म्हणजे त्याच्या मिडल स्टेजला जी चालू होती आपण सुरू केली ती विषय वाईज वेगळ्या टीचिंगच्या पद्धतीने शिकून एक्सपिरियन्शियल लर्निंगचा जो पार्ट आणलेला होता, तर तिथं क्रिटिकल थिंकिंग असेल, मुलांना त्या विषयाकडे नेण्यासाठी पार्ट असेल, किंवा तिथं फ्लेक्सिबिलिटी वेगवेगळे कोर्सेस जर मुलांना उपलब्ध असतील तर तो स्पोर्ट्सचा एखादा कोर्स घेऊ शकतो, तो एखादा भाषेचा कोर्स घेऊ शकतो. स्टुडंट चॉईस हा सब्जेक्टला तिथं 9वी पासूनच जास्त भर देण्यात येणार आहे. त्यामुळे मुलं इथं जापनीज भाषा पण जर त्यांनी चॉईस केली आणि त्यांनी ऑनलाईन मोडने ती भाषा कंप्लीट केली तर कदाचित आपला शिकवण्याचा एक कोर्स आपल्याकडे कमी होईल आणि त्या मुलाला त्याचं क्रेडिट मिळणार आहे. तर हा विषय अतिशय चांगली गोष्ट आहे, मुलांना स्वायत्तता दिलेली आहे आणि तो निश्चित फायद्याचा होणार आहे. तर मी मगाशी म्हटलं होतं की नई तालीम गांधीजींची एक्सपिरियन्शियल लर्निंग, तर एक्सपिरियन्शियल लर्निंगवर अतिशय एक वेगळंच प्रेझेंटेशन 1-2 तास बोलण्याचा हा विषय आहे. खरं तर आपण मुलांना अनुभवात शिक्षकावर भर द्यायला पाहिजे. तुम्ही जर एक्सपिरियन्शियल लर्निंग गुगलवर टाईप केलं तर त्याच्या शिक्षकांसाठी ऑनलाईन कोर्सेस पण आहे. मी आता आपला वेळ जास्त घेत नाही तर तुम्हाला त्या वेबसाईटवर घेऊन गेलो असतो. फोकस ऑन लर्निंग आउटकम अँड कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग. आज काय होतं की विद्यार्थी शिक्षण घेतल्यानंतर त्याला काय काय गोष्टी येतात, माझे जे काही आउटकम आता युजीसीने आम्हाला लर्निंग आउटकम फायनल करून दिले, किंवा विद्यापीठाने मी जर एखादा FY चा कोर्स शिकवला तर त्या कोर्स शिकल्यानंतर विद्यार्थ्यांना काय काय गोष्टी माहित पाहिजे, कुठल्या कुठल्या स्किल त्याच्या डेव्हलप व्हायला पाहिजे, तर त्याचं एक फायनल ऑफिशियली डॉक्युमेंट आम्हाला वेबसाईटवर अपलोड करावं लागतं. मग मी परीक्षा घेतल्यानंतर ते स्किल त्याचं इव्हॅल्युएट करतो, खरंच त्या मुलाला त्या गोष्टी कळल्या की नाही त्यासाठी मी परीक्षा घेतो. मग परीक्षा घेताना आम्ही कोणती काळजी घ्यायची तर ती खूप मोठा लर्निंग आउटकम कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग. मी थोडक्यात तुम्हाला ह्या कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंगचा एक व्हिडिओ दाखवतो, थोडा चेंज पण होईल आणि निश्चित तुमचा इंटरेस्ट पण त्याच्यात अजून वाढेल. तर आपण एक व्हिडिओ बघूया. कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग इंट्रोडक्शनचा एक पार्ट आहे. मी व्हिडिओला न जाता तुम्हाला एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा वेबसाईटवर घेऊन गेलेलं आहे. इथं कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंगवर तुम्हाला कोर्स डिटेल कळू शकतं, डॉक्युमेंटेशन, त्या कोर्सचे अनाउन्समेंट, सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल, त्याचा प्रोग्रेस, ह्या सगळ्या साईट्सवर उपलब्ध आहेत. मला असं वाटतं की आपण शिक्षकांनी ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. नवीन शिक्षणामध्ये आपण ह्या गोष्टी नाही शिकलो तर आपण कदाचित मागे राहू शकतो. तर मला असं वाटतं की ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्सेसला भर देणं आणि आपल्यामधलं हे स्किल डेव्हलप करणं, एक्सपिरियन्शियल लर्निंगचे काय स्किल आहेत, मी नवीला शिकवतोय, मी गणित शिकवतोय, मी भूगोल शिकवतोय, तर भूगोल मला शिकवायचं असेल तर एक्सपिरियन्शियल लर्निंगचा पार्ट भूगोल विषय शिकवताना कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायला पाहिजे, ते जर सगळ्या त्याच्या शिकवण्याच्या टेक्निक्स किंवा मेथड्स आम्ही ज्याला म्हणतो ते जर आपण आता चॅम्पियन त्याच्यामध्ये होणं काळाची गरज आहे. त्यासाठी तुम्ही वेगवेगळे लर्निंग टूल्स आपण वापरू शकतो. आता साधारणतः आम्ही सिनियर कॉलेजचं जर मी मगाशी म्हटलं की ग्रॅज्युएट, आता DIT ग्रॅज्युएट ॲट्रिब्यूट्स, त्या ॲट्रिब्यूट्स म्हणजे त्या शिक्षण घेतल्यानंतर त्याला एक्सपर्टसी म्हणजे डिसिप्लिनरी नॉलेज, वर्क किंवा क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, तर इन्क्वायरी बेस्ड त्याचं लर्निंग, एंगेज, ग्लोबल सिटीजन म्हणजे इथिकल व्हॅल्यूज त्याच्यामध्ये आल्या का, तो एक्सलंट कम्युनिकेटर झाला का, ह्या जो पार्ट इनोव्हेटर झाला का, काही नवीन नवीन संशोधनाचा त्याचा भर दिसतो का, एकत्रित काम करण्याची, आपण एखाद्या जॉब लागला तर तिथे एकत्रित काम करण्याची आपली ॲबिलिटी असायला पाहिजे, लिडरशिप स्किल्स असायला पाहिजे. तर साधारणतः ह्या गोष्टी ह्या नवीन आमच्या सिनियर कॉलेजच्या UGC नुसार जर बघितलं तर आपल्याला एवढी ॲट्रिब्यूट्स म्हणजे मुलांना नॉलेज बेस्ड कॉम्पिटन्सी आली का, प्रॉब्लेम अनालिसिस कॉम्पिटन्सी आली का, इन्व्हेस्टिगेट करता येते का प्रॉपर, डिझाईन काही आपण आयडिया दिल्या तर तो काही डिझाईन करू शकतो का, काही नवीन टूल शिकू शकतो का, लाईफ लॉंग लर्निंग शिकू शकतो का, तर ह्या सगळ्या कम्युनिकेशन स्किल त्यांच्यामध्ये आलंय का, तर ह्या इथिक्स अँड इक्वॅलिटीज आपल्यामध्ये त्या मुलांमध्ये आल्यात का, इन्स्टिट्यूशनल अँड टीम वर्क मी जे म्हणालो मगाशी ते आले का, इकॉनॉमिक्स अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट. आता आपले मुलं खरं तर आपल्या महाराष्ट्रीयन मुलं ह्या कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स या विषयामध्ये मागे पडत आहे, व्यवहार ज्ञान आपल्यामध्ये कमी आहे. मग आमचा सायन्सचा जरी मुलगा असेल तरी ह्या सगळे स्किल त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. आजच्या सिस्टीम मध्ये काय होतं की आम्ही पर्टिक्युलर एक कोर्सला ऍडमिशन घेतो आणि तोच कोर्सचं नॉलेज त्याला येतं. मराठी MA केलं की मराठीमध्येच तो भाषेमधला प्रयत्न करतो, त्यामुळे त्याला अदर जे ॲट्रिब्यूट्स असतात, अदर जे त्याच्यामध्ये स्किल्स यायला पाहिजे ते येत नाही, त्याच्यावर भर देण्याची गरज आहे. ह्याच्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अजून एक मुद्दा आलेला आहे, जर बघायला मिळालं तर स्पोर्ट इंटिग्रेशन, डेव्हलपिंग स्किल्स सच ॲज कोलॅबरेशन, सेल्फ इनिशिएटिव्ह अँड सेल्फ डायरेक्शन, सेल्फ डिसिप्लिन, टीम वर्क, हे सगळं स्किल्स शिक्षण आपल्याला खेळामधनं शिकतं. आम्हाला खेळाकडे थोडा भर देणं काळाची गरज आहे.
आपल्याला माहिती आहे की फिट इंडिया मुवमेंट चालू आहे आणि फिट इंडिया मुवमेंट मध्ये याच्यावर अतिशय चांगलं काम चालू आहे. त्यामुळे आपल्या मुलांना आपण त्या गोष्टी दाखवतोय का, फिट इंडिया मुवमेंट्स काय चालू आहे. स्पोर्ट इंटिग्रेटेड लर्निंग अतिशय काळाची गरज आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी आम्ही खेड्यात जेव्हा शिकत होतो तेव्हा 2 वेळेस शाळा राहायची, सकाळची शाळा आणि दुपारची शाळा. मग सकाळच्या शाळेनंतर आम्ही दुपारचा जो गॅप राहायचा त्याच्यामध्ये घरून आले जेवण करायचो आणि दुपारी जवळजवळ 2-1 तास 3 तास आम्ही त्या शाळेमध्ये खेळायचो, वेगवेगळे खेळ खेळायचो. त्यामुळे हा जो शिक्षणाचा मेन पार्ट जो आहे स्पोर्ट्स एज्युकेशन, हा अतिशय महत्वाचा आहे. आज ग्राउंड सिस्टीम कोलॅप्स झाल्यामुळे आम्ही महाविद्यालयांकडे किंवा सगळ्याच ठिकाणी स्पोर्ट्सवर भर देत नाही. मित्रांनो, तुम्हाला फिट इंडिया मुवमेंट जी चालू आहे त्याच्या वेबसाईटवर 2 मिनिटं नेतो आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला भेट द्या. युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाच्या अंडर आहे. युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स ही वेबसाईट आहे आणि त्याच्यामध्ये वेगळ्या स्कीम्स आहेत. अबाउट फिट इंडिया मुवमेंट्स असेल, हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळेल आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह, फिट इनिशिएटिव्ह, तुम्ही काय काय गोष्टी करू शकता, त्याचे व्हिडिओज पण दिलेले आहेत. हे जर व्हिडिओ आपण मुलांना दाखवले ना, आपल्या मुलांना आता लॉकडाऊन मध्ये आम्ही काम करतोय तर मुलांना ह्या पद्धतीने एंगेज करणं, त्यांना इन्व्हॉल्व करणं आणि आपण त्यांना सहभाग करू शकतो. मी माझ्याच महाविद्यालयाचं उदाहरण देतो की आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी काय केलंय की त्यांनी फिट इंडिया मुवमेंट अंडर व्हिडिओ बनवले योगा करतानाचे इंडिव्हिज्युअल मुलांनी आणि ते व्हिडिओ आमच्या वेबसाईटवर आम्ही टाकले. किंवा NSS असेल किंवा आमचे स्पोर्ट्सचे मुलं असतील त्याच्यात त्यांनी जरी लॉकडाऊन होतं, खेळाची सुविधा नव्हती, ग्राउंड बंद आहेत, त्या काळात मुलांना ह्या पद्धतीने आपण एंगेज करायला पाहिजे. त्यामुळे स्पोर्ट्स इंटिग्रेशन अतिशय महत्वाची गोष्ट आहे. फ्लेक्झिबिलिटी मी मगाशी म्हटलं की इम्पॉवर स्टुडंट थ्रू फ्लेक्झिबल कोर्सेस चॉईस. मी मगाशी म्हटलं की सेमिस्टर सिस्टीम आता त्यांना आणायची आहे स्कूलमध्ये सुद्धा आणि इनोव्हेटिव्ह मेथड्स वापरायचे आहेत. मग तुमच्या सगळ्याच टेक्निक्स मध्ये इनोव्हेटिव्ह मेथड्स वापरून भाषा, अनेक विविध भाषा मुलांना येणं गरजेचं आहे. मल्टीलिंग्वलिझम हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे पॉसिबल मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन या लोकल लँग्वेज मध्ये राहणार आहे, रिजनल लँग्वेज मध्ये राहणार आहे. हा शब्द महत्वाचा आहे. मदर टंग मध्ये शिक्षण असणार आहे. साधारणतः ग्रेड 8 पर्यंत पुढचंही जर शक्य असेल तुम्ही देऊ शकता. किंवा इथं यांनी म्हटलंय की जर तिथं एखाद्या भाषेमध्ये पुस्तक अवेलेबल नसतील तर त्या भाषेचं शिक्षण देताना त्या शिक्षकाने अजून त्याच्या लोकल लँग्वेज मध्ये जरी शिकवलं तरी चालेल. अतिशय काळाची गरज आहे. इंग्लिश मध्ये जर मी आता हे सगळं इंग्लिश मध्ये बोललो असतो तर मला असं वाटतं की बऱ्याच शिक्षकांना कळलं नसतं. मी प्रेझेंटेशन इंग्लिश मध्ये करतोय आणि मराठीमधनं सांगतोय. आपल्या मुलांनाही त्याची गरज आहे. मी खरं तर प्रेझेंटेशनही मराठीमध्ये करायला पाहिजे, पण ह्या सगळ्या गोष्टी थोड्या टायमिंगचा पिरियड असतो त्यामुळे मी ते इंग्रजीचा वापर करतोय. पण बेसिक कन्सेप्ट मराठी भाषेमध्ये शिकवणं ही काळाची गरज आहे. आणि आज आम्ही अशी कल्पना झाली शिक्षकांची की मी हायफाय पद्धतीने फक्त इंग्लिशमध्येच बोललो तर मी फार हुशार आहे, त्यालाच आम्ही फार रिस्पेक्ट देण्याच्या भूमिकेत बोलतो. पण तसं नाहीये. मुलांना कळणं काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, एक भारत सशक्त भारत इनिशिएटिव्ह आपल्याला माहित चालू आहे. आता लँग्वेज ऑफ इंडिया समटाइम ग्रेड सच एज अंडर एक आपल्याला सगळ्यांना खरं तर भारताला सगळ्या देशातल्या सगळ्या वेगळ्या लँग्वेज आपल्या भाषा आहेत त्या अवगत असणं गरजेचं आहे. ही मी तुम्हाला एक भारत सशक्त भारतच्या वेबसाईटवर नेतो आणि त्यांचे काय काय पॉलिसीज आहेत, ते काय काय करणार आहेत त्या एक भारत सशक्त भारत अनुषंगाने, तर ह्याच्या पण वेगळ्या स्कीम्स आणलेल्या आहेत. आपण वेगळे अभियान याच्यामध्ये चालू आहेत. आपण ह्या सगळ्या साइट्सला व्हिजिट करून आणि देशाची एकात्मता आणि देशाचं अखंडता जो पार्ट आहे, विविधता जी आहे, त्याला आपण ह्या एक भारत सशक्त भारत अभियानानुसार आपण जोडले जाणार आहोत. तर आपण ह्या सगळ्या गोष्टीवर भर देणं गरजेचं आहे मुलांपर्यंत पोहोचून. आणि कल्पना काय असतील ह्या सगळ्या जर आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याला भाषांची सगळ्या भाषा शिकाव्या आणि त्या भाषांचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, मी आपला इथं जास्त वेळ न घेता मी आपल्या प्रेझेंटेशनवर येतो. तर सांगता ऑल स्टुडंट हे असतील 2 years ऑफ क्लासिकल लँग्वेज अँड ऑफ इंडियन असोसिएटेड लिटरेचर. आपल्या ज्या काही ट्रॅडिशनल वर्ल्ड लँग्वेजेस आहेत याच्यावर आपण ग्रेड 12 पर्यंत कुठल्याही माध्यमातून तुम्ही शिकू शकता. जर मूक असेल, ऑनलाईन लर्निंग असेल, त्याच्या माध्यमातून सर्टिफिकेट कोर्स आपण करणं गरजेचं आहे. ह्याच्यावर भर देण्यात आलेला आहे.
याच्यामध्ये काय होतं की त्याचबरोबर आपल्या शहरांमध्ये ह्या अनेक भाषा शिकवण्याचे वेगळे क्लास ऍडिशनल घेतले जातात, मुलांना ह्या भाषा शिकवल्या जातात. कोरियन असेल, जपानीज असेल, ताई असेल, फ्रेंच. आता आपल्याला जर आपण ग्लोबलचा विचार करतो, आपली इच्छा जर पालकांची बाहेरच्या देशांमधल्या शिक्षणाची असेल किंवा ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये त्या आपल्या मुलाने पुढे जावं, लीडर व्हावं, अशा जर भूमिका असतील किंवा एखाद्या चांगल्या दर्जात्मक जॉब मध्ये आपण लागलो आणि त्या मुलाला बाहेर कंपनी मार्फत जाण्याची वेळ आली, तर ह्या भाषा जर त्याच्याकडे सर्टिफिकेट असतील, अवगत असतील, तर त्या मुलाला लवकर संधीच मिळेल. आणि जर ह्या भाषा कॉम्पिटन्सी जर वाढवणं ही काळाची गरज आहे, हे थोडं दुर्लक्षित होतं फॉरेन लँग्वेजच्या बाबतीत ग्रामीण भागातले महाविद्यालय, तर आपण त्याच्याकडे फोकस करूया. इंडियन साइन लँग्वेज हे अंध अपंग जे मुलं आहेत त्यांच्यासाठी इंडियन साइन लँग्वेज याची पण एक छान वेबसाईट आहे. त्याच्या ऍक्टिव्हिटी, त्याच्या मार्फत जे जे चाललं जातं ते सगळं आपण बघावं आणि आपल्या मुलांना तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये साधा कॉन्स्टिट्युशनल व्हॅल्यू असेल, ही काळाची गरज आहे. जेंडर सेन्सिटिव्हिटीचे विषय असतील याच्यावर अवेअरनेस असेल. फंडामेंटल रिस्पॉन्सिबिलिटी, आपल्या ड्युटीज काय, संविधानानुसार ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय, सिटीजन स्किल असेल, व्हॅल्यू असेल, नॉलेज ऑफ इंडिया असेल, एन्व्हायरमेंटचा अवेअरनेस असेल, वॉटर रिसोर्सेस आणि कन्झर्वेशनचा पार्ट असेल. आपण पाहिजे मनमाड परिसरामध्ये अतिशय पाण्याची समस्या आहे. 2 वर्षापासून पाऊस थोडा बरा पडतोय, पण आम्ही महाविद्यालयाने गेल्या 2 वर्षापासून थोडं वॉटर हार्वेस्टिंगचा विषय घेतला, पाणी अडवा पाणी जिरवायची मोहीम सुरू केल्या आणि निश्चितच महाविद्यालय असेल, परिसरात असेल, काही जे NSS दत्तक गाव घेत होतो तिथं आम्ही प्लांटेशन केलं, मुलांनी अवेअरनेस एन्व्हायरमेंटचं केलं आणि साधारणतः सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वतीने, एज्युकेशन विभागाच्या वतीने आमचा तो अहवाल पाठवल्यानंतर आमच्या कामाला आनंदाची गोष्ट आहे, आमच्या महाविद्यालयाला राज्य सेंट्रल गव्हर्नमेंटने, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने डिस्ट्रिक्ट लेवलचा फर्स्ट अवॉर्ड आम्हाला दिलेला आहे, ग्रीन कॅम्पस इनिशिएटिव्ह साठी दिलेला आहे. आणि आम्हाला ती आनंदाची गोष्ट आहे. 4 दिवसापूर्वीच तो डिक्लेअर झाला. एका जिल्ह्यासाठी एकच अवॉर्ड असतो आणि तो आपल्या महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या मनमाड महाविद्यालयाला आपल्याला मिळालेला आहे. अवेअरनेस करणं, जर सगळ्यांनीच याच्यात भर दिला तर आपलं परिसर अतिशय निसर्गरम्य, शाळेचं वातावरण अतिशय निसर्गरम्य करणं काळाची गरज आहे. त्यासाठी प्लांटेशनवर भर देणं आणि त्याच्यातून आपण आपलं मुलांमध्ये एक वेगळा भूमिका, त्याच्याबद्दल अवेअरनेस करणं ही काळाची गरज आहे. हा शिक्षक हा रोल करू शकतो. पण जे काही वातावरण परिसराचं आपण बघतोय किंवा अनेक डोंगर असतील किंवा प्लांटेशनचा विषय आपण बघतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला या करिक्युलम पार्ट मध्ये घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर याला आम्ही अतिशय नवीन विषय सुरू झाले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AI त्याला मी म्हणतो. अतिशय मोठा टॉपिक आहे. येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यावर आपला भर असणार आहे. सगळ्याच प्रणाली AI मध्ये येणार आहे. AI चा साधा अर्थ म्हणजे असा की जर मी एखाद्या ठिकाणी गेलो, एखाद्या व्यापाऱ्याकडे गेलो, की व्यापाऱ्यांना माहित असते की यांना ही कुठली वस्तू घ्यायला आले, तर ती वस्तू लगेच ते दाखवतात. किंवा एखाद्या आपला रेग्युलर जर एखादा कापड व्यापारी असेल तर त्यांना माहित असतं की हे जे पर्सन आहे यांना कुठल्या दर्जाचे कपडे हवे असतात, तेच कपडे ते दाखवतं. म्हणजे त्यांचं ते त्यांच्या मनाला नॉलेज असतं की ते तसं एक कम्प्युटर प्रणाली मार्फत AI. आज आम्ही मोबाईलवर एखादा सर्च केला की मी आज मोबाईलवर एक सर्च केला की लगेच तुम्हाला कंटिन्युअसली तुम्हाला त्याच साईटवरला डाटा बघायला लागतो. फेसबुकवर त्याच लिंक तुम्हाला दिसायला लागतात. हे कम्प्युटराइज प्रणाली अतिशय पुढे नॉलेज तंत्रज्ञान गेलंय. त्यामुळे मुलांना ते डिझाईन थिंकिंग, होलिस्टिक हेल्थ, ऑर्गॅनिक लिव्हिंग, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, ग्लोबल सिटीजन एज्युकेशन, ह्या सगळ्या गोष्टी ह्या नवीन शैक्षणिक धोरणात आलेल्या आहेत. मॅथमॅटिकल अँड कम्प्युटेशनल थिंकिंग हा महत्वाचा मुद्दा आहे की मुलांना 10 दिवस बॅगलेस पिरियड महाविद्यालयामध्ये होतील ग्रेड 8 पर्यंत आणि त्याच्यामध्ये त्याला लोकल व्होकेशनल एक्सपर्ट बोलून ट्रेनिंग देता येईल का. नॉलेज ऑफ इंडिया, आपल्या देशाची विविधता मी मागेशी बोललो, मग ह्या विविधता असेल, एन्व्हायरमेंटचा असेल किंवा हिस्टॉरिकल प्लेसेस असेल, एन्शंट इंडियन नॉलेज असेल, हे आपण मुलांपर्यंत, हेल्थच्या रिलेटेड असेल, मग आम्ही आयुर्वेदामध्ये जातो, योगामध्ये जातो, या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये कशा आणता येतील, त्याला चॅम्पियन कसं करता येईल याच्यावर भर देणे. टेक्स्ट बुक लोकल लेवलवर मिळतील, रिड्यूस स्कूल बॅगचा विचार केलेला आहे, रिजनल लँग्वेज मध्ये तुम्हाला बघायला मिळतील. बोर्ड एक्झाम मी मगाशी म्हटलं की ऑब्जेक्टिव्ह टाईप आणि मल्टिपल चॉईस पण येणारे 2 पार्ट्स मध्ये घेतल्या जातील आणि एक डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये घेण्यात जाईल. कॉम्पिटन्सी बेस्ड लर्निंग टेस्ट, हायर ऑर्डर स्किल त्याला आपल्याला विचारात घेता आलेले, त्या मुलाला खरंच त्या गोष्टी समजल्या का, आणि त्या समजल्या असतील तर परीक्षा घेऊन इव्हॅल्युएशन करून ते आपल्याला बघता येतील. प्रोग्रेस कार्ड अतिशय महत्वाची गोष्ट इथे आणलेली आहे. आता मुलांचं साधा प्रोग्रेस कार्ड मेंटेन केलं जाईल.
मग तुम्ही त्याचं सेल्फ असेसमेंट केलं असेल, पियर असेसमेंट केलं असेल, किंवा प्रोजेक्ट केला असेल त्या मुलाने, किंवा त्या मुलाने कुठे जाऊन काही क्विज कॉम्पिटिशन घेतली असेल, रोल प्ले मध्ये भाग घेतला असेल, ग्रुप वर्क केलं असेल, तर ह्या सगळ्याचा विचार करून टीचर असेसमेंट असेल, ह्या सगळ्या पार्ट, म्हणजे एखादा मुलगा पहिलीला किंवा सॉरी 8वी पासून ते आणताय, 6वी पासून आणताय, मग त्या मुलगा आल्यानंतर एखाद्या क्लासमध्ये फॉर एक्झाम्पल 8वीला आला, मग 8वी मध्ये त्याने कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये भाग घेतला, त्याच्यावरून त्याचं एक ऑनलाईन वेबसाईटवर डेटा एंट्री होईल, आणि मग त्याने जोपर्यंत तो शिक्षण घेईल तोपर्यंत त्याचं एबीसी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, त्याला आपण असं म्हणतोय, ते त्याचं ऑटोमॅटिक आपल्याकडे उपलब्ध राहील. त्यामुळे निश्चितच त्याचा जो मुलगा जास्त गोष्टी अचीव्ह करेल, जास्त क्रेडिट अचीव्ह करेल, त्याला जॉब्स मध्ये येणाऱ्या काळामध्ये संधीच वाढतील. नंतर नॅशनल असेसमेंट सेंटर हे सुरू करण्यात येणार आहे देशामध्ये, आणि त्याच्या मार्फत जसं नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल हायर एज्युकेशन साठी सुरू केले आहे, नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन हे प्रोफेशनल एज्युकेशन साठी सुरू केलेलं आहे, त्या पद्धतीने पूर्ण देशांच्या शाळांचं असेसमेंट होणार आहे. आपल्याला माहिती आहे की परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू, अनालिसिस, नॉलेज अँड होलिस्टिक डेव्हलपमेंट, याला परक असं म्हणतोय. मी इथं थोडं थांबतो म्हणजे फक्त परक या शब्दाचा लॉंग फॉर्म समजून घ्या, यांना मला माहित नाही कधी कोणाला कॉम्पिटिटिव्हला कुठेतरी विचारला जाईल. परफॉर्मन्स असेसमेंट, रिव्ह्यू, अनालिसिस, नॉलेज ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट, आणि हे स्टँडर्ड MHRD अंडर सुरू करण्यात आलेले. नॅशनल टेस्टिंग एजन्सी अंडर प्रग सुरू करण्यात आली आहे. मी नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर मी तुम्हाला नेतोय. निश्चितच नव्याने सुरू झालेले हे सगळे राष्ट्रीय परीक्षा एजन्सी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, नॅशनल टेस्टिंग एजन्सी मध्ये यांच्या पॉलिसीज आणि ऍक्शन अजेंडा काय आहे, त्याच्यात आपण मुलांसाठी अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. हे आपण सर्टिफिकेट त्याच्यात उपलब्ध आहेत, आणि त्याच्यातून मॉक टेस्ट उपलब्ध आहेत. आपण ह्या सगळ्या गोष्टी नॅशनल टेस्टिंग च्या वेबसाईटवर, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी जी काही साईट आहे त्याच्यावर आपण बघू शकता. तर निश्चितच NTA चं जे वर्क आहे, हाय क्वालिटी कॉमन ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा ऍज वेल ऍज स्पेशलाइज कॉमन टेस्ट सब्जेक्ट येतात. आपल्याला माहिती आहे की आता 10वीच्या परीक्षाच्या अनुषंगाने त्यांनी एक 11वीचा ऍडमिशनचा एक गाईडलाईन्स दिलेली. 11वीच्या ऍडमिशन एक साधारणतः कॉमन टेस्ट घेण्यात येईल, आणि त्या टेस्ट मधल्या स्कोर नुसार मुलांना प्रवेश देण्यात येईल. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कॉमन नॅशनल टेस्टिंग एजन्सी या मार्फत येणाऱ्या काळामध्ये घेण्यात येतील. आणि ह्या ज्या गाईडलाईन्स आहे, जे काही अपंग मुलं आहेत त्यांचे पण कशा पद्धतीने शिक्षण द्यायला पाहिजे, बीएड एज्युकेशन मध्ये त्या मुलांसाठी वेगळे प्रोग्राम सुरू करणं गरजेचं आहे. कारण आपण जर काही रेसिडेन्शियल समर प्रोग्राम जर घेतले, साधारणतः आपल्याला माहिती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये भोसला जे काही आपलं महाविद्यालय, त्या कॅम्पसमध्ये एक साधारणतः उन्हाळी सुट्टीचा एक प्रोग्राम असतो, रायडिंग वगैरे त्या पद्धतीने मिलिटरी एज्युकेशनचं ते घेतात समर प्रोग्राम्स. त्यामुळे आपण पण हाय क्वालिटी नॅशनल रेसिडेन्शियल समर प्रोग्राम सेकंडरी स्कूलच्या मुलांना, ऑलिम्पियाड कॉम्पिटिटिव्ह कॉम्पिटिशन ह्या चालूच आहेत, आपण मुलं सहभाग घेत आहे. स्मार्ट क्लासरूम महाविद्यालयांना डेव्हलप करण्याची भूमिका दिली, पण फंड कोण देणार याच्या बाबतीत अजून क्लिअर नाहीये. टीचर, आता आपण टीचरकडे येऊया. मेरिट बेस्ड स्कॉलरशिप जे BEd 4 इंटिग्रेटेड करतील त्यांना स्कॉलरशिपचा पार्ट आणलेला आहे टीचरसाठी. इन्सेंटिव्ह जे शिक्षक आदिवासी भागात किंवा ग्रामीण भागात काम करतात त्यांना इन्क्रीज हाऊस अलाउन्स, हा अतिशय चांगली गोष्ट आहे. किंवा रुरल एरियात शिक्षकांना काहीतरी एक इन्क्रीमेंट जास्त आपल्याला मिळतं. पण मला जर असा विचार केला, आज सुद्धा आपण जेव्हा विचार करतो की मनमाड महाविद्यालयाचा आणि नाशिक महाविद्यालयाचा आम्ही जेव्हा विचार करतो, तर निश्चितच डबलने त्याचा HR आहे, शहरी भागातला HR डबलने आहे, ग्रामीण भागातला त्याच्या निम्मा कमी होतोय. तर हा जो 8% फरक पडतो ते उलट करायला पाहिजे, शहरी भागातला कमी आणि ग्रामीणला जास्त. तर सांगता ह्या भूमिका जर झाल्या तर ग्रामीण मध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटीचे टीचर चांगला न्याय देऊ शकतात. टेस्ट टीचर एलिजिबिलिटी टेस्ट आपल्याला माहिती आहे की त्याला स्ट्रेंथनिंग होणार आहे, आणि त्याच्यावर पुन्हा त्याच्या मार्फत रिक्रुटमेंट असेल. TAT वरनं जे काही सब्जेक्ट टीचर मध्ये एखाद्या विषयात नॉलेज चांगला असेल तर त्यालाच पुढे सब्जेक्ट टीचर त्या विषयाचा निवड मध्ये घेणं विचार केला नाही. शेअरिंग ऑफ टीचर अक्रॉस द स्कूल्स हे स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये आपण घेतलेलं आहे. आता काय होतं, एक्सेसिव्ह टीचर ट्रान्सफर हा एक पार्ट आलेला आहे, त्याच्यामुळे नुकसान होतंय मुलांचं शिक्षणाचं. त्याच्यावर जर बंधन आले तर ही सुद्धा काळाची गरज आहे. आपल्याकडे काय होते की आपल्या लोकल काही एक्सपर्ट्स असतात. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला एखादा स्पोर्ट्सचा एखादा गेम, हॉकी खेळायचा आहे, आणि त्या स्कूलमध्ये हॉकी शिकवणारा कोणी शिक्षक नाहीये किंवा नाही करू शकत, सगळ्यांना सगळं ज्ञान नाहीये.
जर एखादा मास्टर इन्स्ट्रक्टर असेल, उदाहरणार्थ आमच्या महाविद्यालयातले क्रीडा शिक्षक हे नॅशनल प्लेयर आहे हॉकीचे, आणि त्या क्रीडा शिक्षकाच्या मदतीने जर आपल्या मनमाड परिसरातले जे काही हॉकी खेळणारे मुलं असतील यांचं जर आपण ट्रेनिंग दिलं, त्याला काय म्हणतात मास्टर इन्स्ट्रक्टर, ह्या भूमिका आपल्याला स्कूल कॉलेज कॉम्प्लेक्स मध्ये पाहायला मिळतील. आणि निश्चितच त्याच्यामध्ये मुलांना ट्रेनिंग अतिशय चांगल्या दर्जाचं मिळू शकतो. मग तुम्ही एज्युकेशनल असेल किंवा वेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतील किंवा शिकवण्याचं असेल, गणिताचं असेल, या सगळ्यांच्या बाबतीत आपण ही संकल्पना मास्टर इन्स्ट्रक्टर म्हणून आणण्यात येणार आहे. नंतर टेक्नॉलॉजीवर तर आपण पाहिलंय की कोविडने आपल्याला शिकवलंय टेक्नॉलॉजीचा पार्ट, आणि सब्जेक्ट वाईज टीचर वॅकन्सी नेक्स्ट 2 डिकेड मध्ये 100% ऑल स्टेट मध्ये कम्प्लीट करायची ही शासनाची नवीन शैक्षणिक धोरणात पॉलिसी दिसत आहे. ॲड्युकेट अँड सेल्फ इन्फ्रास्ट्रक्चर, आज आपल्याकडे मी मगाशी म्हणत होतो की शाळांना इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी फंड हा अतिशय तुटपुंजा मिळतच नाहीये. मग त्याच्यातून त्यांना फी स्ट्रक्चर पण आपल्याला राज्य शासनाची भूमिका पाहिजे. 76च्या सर्क्युलर नुसार आपल्याला फी घेता येत नाही किंवा ते काय तटपुंजे 8-10 रुपये आपण घेतो. त्यामुळे काय झालं की एक दरी निर्माण झाली. जे काही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटच्या संस्था अनुदानित आहेत त्यांचं, आणि जे काही नवीन इंग्लिश मिडियम स्कूल सुरू झाले त्यांच्याकडे 30,000 ग्रामीण मध्ये 1 लाखापर्यंत फी घेऊन त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, हा इन्फ्रास्ट्रक्चरल डिफरन्स पालकांना लगेच दिसायला लागला. त्यामुळे हा एक पार्ट आहे की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी स्कूल एज्युकेशन मध्ये शासनाची इन्व्हेस्टमेंट वाढवणं ही काळाची गरज आहे, आणि बेसिक नीड ज्या लागतात त्या तिथं आणणं ही काळाची गरज आहे. याच्यावर यांनी पॉलिसीमध्ये भर देण्यात आलेलं दिसत आहे. लर्निंग आउटकम हा अतिशय मी मगाशी बोललोय, कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट हा 50 आवरचा कंपल्सरी ट्रेनिंग प्रोग्राम शिक्षकांना करावाच लागणार नाही. त्याच्यावरून त्यांचे इन्क्रीमेंट असेल, ऑनलाईन टीचर डेव्हलपमेंट मॉड्यूल्स असतील, वर्कशॉप, त्याच्या मार्फत सेल्फ इम्प्रुव्हमेंट टीचरचा दरवर्षी होणं गरजेचं आहे. मॅनेजमेंट वर्कशॉप किंवा लिडरशिप असतील किंवा शिक्षकाचा त्या स्कूल कॉम्प्लेक्स मध्ये आपण त्या घेऊ शकतो, आणि त्याच्यावर भर या नवीन शैक्षणिक धोरणात दिसतं. CPM, त्याला करिअर मॅनेजमेंट अँड प्रोग्रेशन, म्हणजे सिनियर कॉलेजच्या शिक्षकांना ती सुविधा हवी आहे. जर पुढच्या ग्रेडचा पगार हवा असेल किंवा पुढचं स्केल हवं असेल तर त्यांना कॅस अंतर्गत वर्कशॉप, ओरिएंटेशन, ट्रेनिंग प्रोग्राम करावे लागतात, आणि त्यांनी API सिस्टीम पण आणले. तसं ह्या स्कूल लेवलला पण त्याच्या पद्धतीने CPM स्कीम, ते इन्सेंटिव्ह फॉर द टीचर आणण्याची भूमिका दिसते. आउटस्टँडिंग टीचर जो असतील त्यांना लिडरशिप डेव्हलप करून त्यांना चांगल्या स्कूल कॉम्प्लेक्सचा प्रमुख करण्याची भूमिका. आता पण अशी आपण चिंचोले सरांचं मॅडम परिचय करून देत होत्या. मग चिंचोले सरांनी जे काही डेव्हलप केलंय स्वतःमधलं, त्यांचा अवॉर्ड असतील, त्याच्यामुळे ते गट शिक्षण अधिकाऱ्यांचा रोल अतिशय चांगला करतायत. गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अंडर तेवढ्या पूर्ण तालुक्याचं सगळ्या शाळांची जबाबदारी जी येते, ते जे आउटस्टँडिंग टीचरला जर दिली तर निश्चित त्या विभागाचा त्या काम लिडरशिप अतिशय महत्वाचं काम आहे. लिडरशिप ज्या HM किंवा जे आमचे मुख्याध्यापक असतील ते वेगळे लीडर्स असतील तर त्या स्कूलला पुढे नेत आहे. टीचर मधले 10 लीडर चांगले तयार झाले त्या स्कूलला पुढे ते नेऊ शकतात. त्यामुळे ह्या गोष्टी चांगल्या आउटस्टँडिंग टीचरचा इन्सेंटिव्ह वाटून त्याला ट्रेनिंग देऊन हे जर स्कूलचं इम्प्रुव्हमेंट करता आलं, अतिशय चांगली गोष्ट आहे. स्पेशल एज्युकेशन, आपली जे दिव्यांग जी मुलं असतात त्यांच्यासाठी सर्टिफिकेट कोर्स असतील, टीचरसाठी टीचर एज्युकेशन 2030 मध्ये मल्टी डिसिप्लिनरी कॉलेजेस युनिव्हर्सिटी, म्हणजे हे BEd आणि MAd आणि PhD डिग्री जे आहे ते रेग्युलर कॉलेजमध्येच ते BEd MAd आणि हे सुरू होईल. म्हणजे आम्ही रेग्युलर एज्युकेशन देतो ते 4 वर्षाचं होईल, आणि इंटिग्रेटेड BEd जी संकल्पना आता हायर एज्युकेशनच्या पार्ट्स मध्ये ते दिसेल. त्यामुळे मल्टी डिसिप्लिनरी कॉलेजची कन्सेप्ट आलेली आहे टीचर एज्युकेशनची, आणि सगळ्याच कॉलेजांमध्ये BEdचा कोर्सेस चालू होणार आपल्याला दिसतील. 2030 पर्यंत टार्गेट त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी इथं म्हटलंय बाय 2030 4 year integrated BEd degree होईल. 2 year BEd program will also offered only for those who have already obtained bachelor degree. ज्यांनी बॅचलर डिग्री केली त्याला 2 year, आणि 1 year डिग्री प्रोग्राम ज्याने ऑफर ओनली ऑफ दोज हु आर कम्प्लिटेड द 4 year मल्टी. आता आमचं ग्रॅज्युएशन हे 4 वर्षाचं होणार आहे. 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याला फक्त 1 वर्ष त्याच कॉलेजमध्ये त्याने BEd प्रोग्राम केला की तो BEd क्वालिफाईड टीचर साठी एलिजिबल होईल. सांगता सोशो इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेज ग्रुप सेज ज्याला मी म्हणतोय, तो आता एज्युकेशनल सेज जाहीर होणार आहेत. मग त्याच्यावर मेन पार्ट आहे जेंडर आयडेंटिटीज. म्हणजे काय होतं, महिलांचं शिक्षण असेल,
ट्रान्सजेंडरचं शिक्षणाचं असेल, जेंडर आयडेंटिटी पार्ट, सोशो कल्चरल आयडेंटिटी म्हणजे जे काही रिझर्वेशनच्या अंडर जे मायनॉरिटीज पर्यंत जे काही मुलांचं शिक्षण आहे, सोशो कल्चरल आयडेंटिटी, जिओग्राफिकल आयडेंटिटी, डिसॅबिलिटी, सोशो इकॉनॉमिकल कंडिशन, मायग्रंट कम्युनिटीचा प्रॉब्लेम आपल्याकडे आहे, लो इन्कम हाऊसहोल्ड त्यांचे मुलांचा प्रॉब्लेम आहे. या सगळ्यांच्यासाठी हे जर एखाद्या एरियामध्ये प्रमाण कमी असेल, मी मगाशी म्हटलंय की 100 मुलांमध्ये 18 मुलं जर एसटी कॅटेगरीचे आदिवासी भागातले हायर एज्युकेशनला जात असतील तर याचा अर्थ ड्रॉप आउट जास्त आहे. पण असा स्पेशल एज्युकेशनल झोन तिथे जाहीर करा, सेज जाहीर करा आणि त्याच्या अंदर तिथं शैक्षणिक सुविधा वाढवा. आणि ही चांगली कन्सेप्ट आहे. 1-on-1 टीचर जे काही अपंग मुलं आहेत त्यांच्यासाठीची योजना आहे. स्पेशल एज्युकेशन झोन जाहीर करा, सेज त्याला म्हणतो. नंतर त्याच्यासाठी स्पेशल पॉलिसीज इम्प्लिमेंट करा आणि त्याच्या स्पेशली फॉर द टार्गेटेड वार्ड्स इन गर्ल्स अँड दोज हॅव्हिंग अंडर सेज मध्ये जे येतात त्यांच्यासाठी. इक्विटेबल अँड इन्क्लुजिंग एज्युकेशन अतिशय महत्वाचा जो पार्ट आम्ही त्याला म्हणतो, सगळ्यांना सामावून घेणे एज्युकेशन मध्ये, ज्याला आम्ही जेंडर इन्क्लुजन असं फंड रेज करणारी, मग अशी म्हटलं होतं की सेंट्रल गव्हर्नमेंट जेंडर इन्क्लुजन फंड रेज करणारी यासाठी आणि त्याचा वापर सेज अंडर जे येतात त्यांच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय स्थापन करण्याची भूमिका, स्ट्रेंथन करण्याची भूमिका, एक्सटेंडेड टू ग्रेड 12 पर्यंत न्यायचं आहे त्यांना अंडर सोशो इकॉनॉमिकल डिसएडव्हान्टेज बॅकग्राऊंड स्कूलसाठी. फ्री बोर्डिंग फॅसिलिटी आपल्याकडे दिल्या जात आहे, ते बांधकाम त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं हा एक पार्ट आपल्याला याच्यामध्ये दिसतोय. माझ्या दृष्टिकोनातून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सगळ्यात आनंदाची जी गोष्ट आहे ती जर एनसीसी ट्रेनिंग सेकंडरी आणि हायर सेकंडरी स्कूल पर्यंत आणायची. आपल्याला बघतोय की आमच्या महाविद्यालयामध्ये जर एनसीसीचं आमचं साधारणतः 53 विद्यार्थ्यांचं युनिट आहे आणि त्या युनिटमध्ये व्हॅकन्सी जर निर्माण झाली, सिनियर आणि ज्युनियर कॉलेजसाठी असतं ते 53 मुलांचं युनिट, व्हॅकन्सी जर निर्माण झाली तर समजा 10 मुलांचं आम्हाला ह्या वर्षी घ्यायचे, तर 10 मुलं घेण्यासाठी 200 ते 250 मुलं त्या स्पर्धेमध्ये असतात. मग आम्ही त्यांची ट्रेनिंग घेतो आणि त्यांची परीक्षा घेऊन मग त्यांचं फिजिकल फिटनेस चेक करून त्याच्यातले 10 मुलं सिलेक्ट करतोय. एवढी स्पर्धा एनसीसी ट्रेनिंग कडे, एनसीसी कडे आलेली आहे. पण ही जी पॉलिसी आहे की सेकंडरी आणि हायर सेकंडरी स्कूलला एनसीसी आणणं ही खूप काळाची गरज आहे. मी तर म्हणून सगळ्या महाविद्यालयांमध्ये, सगळ्या स्कूल्समध्ये एनसीसी कंपल्सरी करा आणि त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर करा, ट्रेनिंग द्या, टीचर ट्रेनिंग द्या आणि त्याची मदत जर महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाचे एनसीसीचे स्टुडंट असतील त्यांची घ्या आणि पण ट्रेनिंग कंपल्सरी करा. जरी एनसीसी आज आपल्या स्कूलमध्ये नसेल पण आपण त्या स्कूलने एक प्रयत्न करायला पाहिजे. एनसीसी ऑफिसर्स असतात महाविद्यालयांमध्ये, एनसीसीचे विद्यार्थी असतात, त्यांना तुम्ही त्या मुलांचं 1-2 दिवसाचं किंवा 8 दिवसाचं वेगळ्या वर्गांचं 1-1, 2-2, 3-3 तासाचं ट्रेनिंग करा. त्याने मुलांमध्ये त्याची एक वेगळी संकल्पना येते आणि राष्ट्रभाव त्या मुलांमधला जो काही जागृत होतो हा रिस्पेक्टेड असतो. तुम्ही त्याचा विचार करावा. स्कॉलरशिप आणि अदर ऑपॉर्च्युनिटीज याच्यामध्ये सुधारणा होणार आहे. जस्ट आंबेकर सर, आवाज येतोय का माझा प्रॉपर? हॅलो, येतोय ना? ठीक आहे. ऍडिशनल जवाहर नवोदय विद्यालय आणि केंद्रीय विद्यालय अजून वाढतील, चांगली गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्या पब्लिक स्कूल असेल, प्रायव्हेट मध्ये असेल, ट्विनिंग पेअरिंग, 1 पब्लिक स्कूल अँड 1 प्रायव्हेट स्कूल त्यांची कन्सेप्ट आहे. बेस्ट प्रॅक्टिसेस असतं आपल्याला त्या सगळीकडे आपण नेऊ शकतो. बालभवन साधारणतः एक संकल्पना आणलेली आहे की राज्यांनी ते बालभवन सुरू करावं आणि त्या मुलांच्या तिथं व्हिजिट ऑर्गनाईज करू शकतो. अनयुटिलाइज कॅपॅसिटी ऑफ स्कूल इन्फ्रास्ट्रक्चर, बाकीचं जे काही कामं असतं त्याच्यासाठी महाविद्यालयाचं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा स्कूलचं आपण वापरू शकतो. ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याला माहिती आहे की डायरेक्टरच्या लेवलला होतं. स्टँडर्ड सेटिंग, अक्रेडिटेशनचा मुद्दा मी बोललोय. स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अक्रेडिटेशन फ्रेमवर्क त्याला नाव दिलेलं आहे. आणि ते SCRT जे राज्य शासनाची जी काही हे सेंटर आहे SCRT, जसं NCRT आपण बघितलं देशाचं, तसं SCRT त्याच्या वेबसाईटवर आपण जाऊ शकता, बघू शकता. मी आता वेळ वाचवतोय त्यामुळे मी तुम्हाला तिथं नेत नाही. पण स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अक्रेडिटेशन फ्रेमवर्क SQAAF हे येणार आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी तयार राहावं, तयारी करा. नॉट फॉर प्रॉफिट, आपण हे सगळ्या संकल्पना आहेत ज्या ऑडिट हा पार्ट अजून येणार आहे. डिस्क्लोजर ऑफ नाव, प्रायव्हेट जर एखादं संस्था असेल किंवा सिस्टीम असेल, पब्लिक प्रायव्हेटला सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑडिट पार्ट जो असतो डिस्क्लोज करावाच लागतो.
हे सगळ्या अकॅडमिक मॅटर असेल, इन्क्लुडिंग अकॅडमिक स्टँडर्ड असेल, करिक्युलर ऑफ द स्टेट असेल, हे सगळ्या पॉलिसीज ठरवण्याचं काम NCERT ला दिलेलं आहे इन कन्सल्टेशन विथ NCERT. हेल्थ चेकअप मी मगाशी म्हटलं, रेग्युलर नॅशनल अचिव्हमेंट सर्वे NS, हा जो काही मुलांचं शैक्षणिक जे लर्निंग ते शिकताय वेगवेगळ्या लेवलचं, ते नॅशनल असेसमेंट सेंटर ते आपण मगाशी बोललो त्याच्या मार्फत होणार आहे. हे लक्षात घ्या, सेफ्टी आणि राईट ऑफ पर्टिक्युलर गर्जन, ह्या महिलांचं जे शिक्षण आहे त्याच्यात त्यांचा सेफ्टी आणि त्यांचे राईट्स मुलींच्या शिक्षणाच्या पर्टिक्युलरली विचारात फोकस केलं जाणार आहे. आपल्याकडे माहिती आहे की व्होकेशनल एज्युकेशन चा पार्ट देशामधला अतिशय वीक आहे. एक साधं या कमिटीने एक ऑब्झर्व केलंय की त्यांनी 2012 ते 17च्या दरम्यान फक्त 5% जे मुलं शिक्षण घेत आहे ऑफ द एज ग्रुप 19 ते 24 म्हणजे वरिष्ठ महाविद्यालय, याच्यातले जे काही शिक्षण घेत आहे तर 12 ते 17 दरम्यान फक्त 5% मुलं व्होकेशनल एज्युकेशनचं शिक्षण घेतलेलं आहे. हा जर सर्वे आपण दुसऱ्या देशांची कम्पेअर केला तर अमेरिकेमध्ये ते 52% मुलं एज्युकेशन घेतात व्होकेशनल, जर्मनीमध्ये 75% व्होकेशनल एज्युकेशन दिलं जातं आणि साऊथ कोरियामध्ये ते 96% व्होकेशनल एज्युकेशन दिलं जातं. आणि आपल्या देशामध्ये हा सर्वेनुसार फक्त 5% दिलं जातं. यामध्ये NEP-ने याच्यावर फार भर दिलेला आहे. जे काही बिहोक आणि कम्युनिटी कॉलेज जे सुरू झालेत आपल्या महाविद्यालयांमध्ये किंवा आता कॉलेज स्कूलमध्ये पुन्हा सर्टिफिकेट कोर्सेस आणत नॅशनल स्कीम क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अंडर सुरू करण्यात येतील आणि 2025 पर्यंत स्कूल्स आणि हायर एज्युकेशन मध्ये 2025 पर्यंत त्यांना 50% ऍटलिस्ट व्होकेशनल एज्युकेशन आणायचं आहे. हा टार्गेट काही सोपं नाही. आज आपण 2021 ची गप्पा करतोय, अजून 4 वर्षात ते 50% व्होकेशनल एज्युकेशन खरंच येणार का ही संकल्पना आहे, पण हे न्यू एज्युकेशन पॉलिसीचं टार्गेट आहे आणि हे डॉक्युमेंटेड आहे, हे ऑफिशियली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये व्होकेशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन किंवा स्कूल एज्युकेशन मध्ये भर देण्यात. नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम, डिजिटल एज्युकेशन आपण त्याला टेक्नॉलॉजी यूज एज्युकेशन मध्ये वाढवायचं आहे. त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटने नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम हे स्थापन केलेलं आहे, NETF. आणि जर आपण या नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमला साईटला गेलो तर आपल्याला तिथं त्या साईट्सवर अवेलेबल असलेल्या गोष्टी सगळ्या बघायला मिळतील. ही गव्हर्नमेंटची साईट आहे नॅशनल एज्युकेशन ऑफ टेक्नॉलॉजी फोरमची आणि तुम्ही बघू शकता की तिथं सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला तिथं दिसतील. हे मी रजिस्टर नाही केलं असल्यामुळे ती साईट ओपन तुम्हाला दिसू शकणार नाही, पण मला विनंती आहे की तुम्ही नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम मध्ये काय काय ई कंटेंट आहे मग सगळ्याच बाबतीत त्याच्यावर भर देण्यात येणार आहे. आपल्याला माहिती की डिजिटल एज्युकेशन सगळ्यांनी सामोरे गेलंय एका वर्षापासून कोविड सिच्युएशन मध्ये. आपण व्हिडिओ बनवायला लागलोय, ऑडिओ बनवायला लागलो, वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न करायला लागलोय, डिजिटली रिपॉझिटरी करतोय. आमच्या कॉलेजने एक छान रिपॉझिटरी केलेले, ग्रंथपाल तुम्हाला दाखवणार आहे, फ्री सुविधा आहे मिळणार आहे, तुम्ही पण रजिस्टर करू शकता. टेलिव्हिजन असेल, ऑडिओ असेल, अनेक पद्धतीने वेगळे शिक्षक वेगळ्या पद्धतीने ऑनलाईन एज्युकेशनला केले. व्हर्च्युअल लॅब्स त्यांना क्रिएट करायचे आहेत. हा जर गोष्ट आली स्कूल्सला, जर फंड रेज झाला आणि याच्यातून आम्ही करू शकलो तर अतिशय चांगली गोष्ट आहे. एक्सपेरिमेंटल लर्निंग, काय होतं की एक्सपेरिमेंटल बेस्ड लर्निंग आता आपल्या मुलांना प्रयोग झालेच नाही बघा, पण तरी काही ज्या साइट्स आहेत त्याच्यावर अॅनिमेटेड प्रयोग उपलब्ध आहेत, तुम्ही त्या मुलांना ते दाखवू शकता. आमच्या विद्यार्थ्यांनी काही एक्सपेरिमेंटचे व्हिडिओज बनवले, कसा करायचं आणि ते मुलांमध्ये शेअर केले, शिक्षक ते करू शकतात. त्यामुळे हाय क्वालिटी ऑनलाईन कंटेंट कुठं आहे आणि त्या मुलांपर्यंत कसं न्यायचं हे यातलं बघणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की NCERT ने अनेक पोर्टल्स आपल्याला उपलब्ध करून दिले. स्वयं असेल, दीक्षा असेल, याचं तुम्हाला ट्रेनिंग, ऑनलाईन टीचिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं ही काळाची गरज आहे. शिक्षकांचं ट्रेनिंग काळाची गरज आहे. डिजिटल रिपॉझिटरी, डिसेमिनेशन ऑफ नॉलेज हा अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यामुळे मी आपला वेळ जास्त घेणार नाही. ट्रेनिंगचा पार्ट मी मगाशी एक्सप्लेन केलेला आहे. ऑनलाईन असेसमेंट मी महत्वाचं एक्सप्लेन केलेलं आहे. ऑनलाईन असेसमेंट, ब्लेंडेड मोड ऑफ लर्निंग, आता आपण डिजिटल मोडने जे आता शिकतोय, तुम्हाला ट्रेनिंग देतोय, ब्लेंडेड मोड ऑफ लर्निंग नवीन चॅप्टर आहे, नवीन संकल्पना. UGCने फार मोठी पुस्तिका त्याच्यावर दिली आहे, त्याच्यावर एक सेपरेट लेक्चर होऊ शकतं. आणि आपला महत्वाचा मुद्दा आहे, मी शेवटचा मुद्दा घेतो आणि थांबतो, फायनान्सिंग ऑफ एज्युकेशन. आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंटचं सर्वे 17-18 मध्ये ओव्हरऑल पब्लिक फंड देशाचा 4.4% GDP एज्युकेशनवर खर्च झालेला आहे. 4.4% GDPचा पर्सेंट खर्च एज्युकेशनवर झालेला आहे देशाचा. आणि तो टार्गेट ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये 6% करण्याची भूमिका आलेली आहे.
याचा अर्थ हे जर करण्याचं रोल असेल तर निश्चितच फंड आपल्याला एज्युकेशनसाठी जर वाढलेच, मग ते इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डिजिटल लर्निंग असेल, निश्चितच आपल्या शैक्षणिक गोष्टीसाठी फायदा होईल. मित्रांनो, तुम्ही अतिशय मनापासून आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या या वेबिनारमध्ये नवीन शैक्षणिक धोरण, आज मी फक्त स्कूल एज्युकेशनवर बोललो आणि तुम्ही मनापासून ऐकून घेतलं, समजून घेतलं. रविवार असूनही तुम्ही वेळ दिला, याच्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा सांगू इच्छितो की उच्च शिक्षणावर सुद्धा या पद्धतीने अवेअरनेस करणं ही काळाची गरज आहे. आज काही शिक्षक इथं आहेत, काही नाही आहेत, काही अडचणी असतील, माहीत नाही. पण जर कोणाची इच्छा असेल तर मी माझा नंबर दिलेला आहे. कुठल्या स्कूलने जरी विनंती केली, मला अतिशय आनंद आहे, या गोष्टी त्या स्कूलच्या शिक्षकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना पोहोचवण्याची माझी इच्छा आहे. आपण ते सहकार्य करावं असं मी विनंती करतो आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो.